का मेडिटेशन और ग्रेटिट्यूड की जो हमारी प्रेयर होती है, वो आज मैं आप एवरीवन इज ओके विथ मी? यस। मैं ममता नारंग ग्रेटिट्यूड की पाठशाला से आज आपको मेडिटेशन कराने वाली हूँ, या ग्रेटिट्यूड प्रेयर हम जिसे बोलते हैं, वो मैं आपको करवाने वाली हूँ। तो आर यू ओके एवरीवन? ठीक है, तो शुरू करते हैं। आप सभी अपनी आंखें बंद करेंगे, प्यार से, कोमलता से अपनी आंखें बंद करेंगे, और चेहरे पर एक प्यारी सी मुस्कान, और हृदय में ढेर सारा ईश्वर के प्रति, जीवन के प्रति ढेर सारा प्यार। अपनी दोनों हाथों की हथेलियों की उंगलियों को आपस में फंसाकर गहरी लंबी श्वास के द्वारा अपने मन को शांत करेंगे। एक गहरी सी श्वास लेंगे और धीरे से उसको छोड़ देंगे। अपने विचारों को शांत करते हुए शांत मन से आइए कुछ समय ईश्वर के धन्यवाद के लिए निकालें। कुछ पल उस परम पिता परमेश्वर, सर्वशक्तिमान, सर्वंतर्यामी परमात्मा के लिए धन्यवाद के कुछ शब्दों से, अपने हृदय के भावों से ओतप्रोत होकर उनको धन्यवाद करेंगे। धन्यवाद मेरे प्यारे प्यारे प्रभु जी, मुझे ये सुंदर सा जीवन देने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरे प्यारे प्रभु, मुझे खुशियों से भरा हुआ सुंदर सा अद्भुत संसार देने के लिए, इस सृष्टि की रचना करके मुझे सर्वश्रेष्ठ जीव के रूप में मनुष्य रूप देने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरे माता पिता का, जिनकी वजह से मैं इस दुनिया में हूँ। धन्यवाद मेरे माता पिता का, मुझे प्यार से, अच्छे अच्छे संस्कारों से, ढेर सारे प्यार से, दुलार से मेरे जीवन को पोषित करने के लिए मेरे माता पिता का ढेर सारा धन्यवाद। धन्यवाद मेरी प्यारी प्यारी माँ का, मुझे ढेर सारा प्यार करने के लिए, मुझे अपनी गोद का अमृतमयी सुख देने के लिए, और मेरे बचपन को प्यार से भरने के लिए।
मुझे अपना दूध पिलाने के लिए मेरी प्यारी प्यारी माँ का बहुत बहुत धन्यवाद। मेरे बिन कहे मेरी हर जरूरत को समझ जाने के लिए मेरी माँ का बहुत बहुत धन्यवाद। कितनी रातें मेरे लिए जागने के लिए मेरी प्यारी प्यारी माँ का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरे पिता का, मेरे लिए ढेर सारी मेहनत करके धन कमा के लाने के लिए और उस सारे धन को मेरी इच्छाओं के लिए, मेरी खुशियों के लिए खर्च करने के लिए। धन्यवाद, धन्यवाद मेरे प्यारे प्यारे पिताजी का बहुत बहुत धन्यवाद। मुझे ढेर सारे खिलौने दिलाने के लिए, मुझे ढेर सारा लाड़ लड़ाने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरे प्यारे प्यारे गुरुओं का, जिनकी वजह से, जिनके ज्ञान की वजह से मैं समाज में एक मान प्रतिष्ठा वाला जीवन जी पाती हूँ। जिनके अच्छे अच्छे ज्ञान और संस्कारों की वजह से मैं एक सम्मानित जीवन जी पाती हूँ। मैं अपने ऊपर गर्व महसूस कर पाती हूँ और जिनकी वजह से, जिनके ज्ञान की वजह से मैं सही और गलत की पहचान कर पाती हूँ। जिनके ज्ञान की वजह से मैं उचित और अनुचित चीजों में फर्क करके उचित चीजों को चुन पाती हूँ। और जिस ज्ञान की वजह से आज मैं इतनी सुंदर सी ग्रेटिट्यूड की इस कक्षा में बैठी हूँ, उसके लिए मेरे गुरुओं का बहुत बहुत धन्यवाद। मुझे यहाँ तक पहुंचाने के लिए, मेरे मानसिक विकास को बढ़ाने के लिए, हर तरह से मेरा साथ देने के लिए, मेरी मानसिक क्षमता को बढ़ाने के लिए, उस ज्ञान की और मानसिक क्षमता की वजह से मैं अपनी आजीविका भी कमाने में सक्षम हो पाई हूँ। उसके लिए मेरे गुरुओं का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद प्यारी प्यारी धरती माँ का, मुझे ढेर सारा प्यार देने के लिए, अपनी प्यारी सी गोद में मुझे घर, सुंदर सा प्यारा सा घर देने के लिए धरती माँ का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद धरती माँ का, मुझे ढेर सारे अलग अलग तरह के अनाज, मेवे, फल, सब्जियां मेरे जीवन के लिए सब कुछ उपलब्ध कराने के लिए, जिसकी वजह से रोज मेरा जीवन एक नई ऊर्जा से भर जाता है। धरती माँ का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद अमृत जल पिता का, जिनके शुद्ध और स्वच्छ स्वरूप की वजह से मेरा जीवन सुचारू रूप से चलता है। न केवल शरीर के अंदर रहकर, बल्कि शरीर के बाहर पूरी सृष्टि में
हर तरह की मेरी जरूरतों को पूरा करके मेरे जीवन को संचित करने के लिए अमृतमयी जल पिता का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद वायु देवता का ऑक्सीजन की भरपूर मात्रा के साथ मेरे जीवन को पोषित करने के लिए। मेरे प्राणों की रक्षा करने के लिए। हर पल मेरे प्राणों को अपनी ऑक्सीजन की भरपूर मात्रा के साथ पोषित करने के लिए प्राण वायु वायु देवता का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सूर्य देव का, जिनके प्रकाश की वजह से मैं इस पूरी सृष्टि की अनेकों चीजों को देख पाती हूँ, सृष्टि को देख पाती हूँ, विभिन्न रंगों को देख पाती हूँ, जिनकी गर्मी की वजह से अनाज, फल, सब्जियां पकती है, जीवन संभव है सूर्य देव की वजह से। हम इस सुंदर से जीवन का आनंद ले पाते हैं। मुझे विटामिन डी की भरपूर मात्रा देने के लिए, मेरे जीवन को रसमय बनाने के लिए, और मुझे ये सुंदर सी सृष्टि दिखाने के लिए सूर्य देव आपका बहुत बहुत धन्यवाद है। मैं दिल से आभार व्यक्त करती हूँ। आपको मेरा प्रणाम। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद इस खुले आसमान का, जो मुझे अनंतता का एहसास कराता है। धन्यवाद इस खुले आसमान का, जिनकी वजह से प्रकृति के सब चीजों का मैं आनंद ले पाती हूँ, जो मुझे खुलेपन का एहसास कराता है। इस स्पेस एलिमेंट के लिए बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद। धन्यवाद प्रकृति के पांचों तत्वों का मेरे जीवन में होने के लिए, मेरे जीवन को भरपूर बनाने के लिए, मेरे जीवन को सुख में सरल और सुख और समृद्धि से भरपूर बनाने के लिए प्रकृति और प्रकृति के पांचों तत्वों का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद। धन्यवाद मेरे प्यारे से परिवार का, जिनके साथ और सहयोग की वजह से मैं एक सुख में जीवन जी पाती हूँ, जिनके साथ की वजह से मैं हर पल आनंद में रह पाती हूँ, जिनके साथ और सहयोग की वजह से मेरे जीवन में ढेर सारी खुशियां हैं। वो केवल और केवल ये आनंद, ये सुख परिवार के साथ अनुभव हो सकता है। इसीलिए मेरे इस परिवार का, मेरे सभी रिश्तों का मेरे जीवन में होने के लिए बहुत बहुत धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद आप सबका। धन्यवाद मेरा। धन्यवाद आयुष का। धन्यवाद इस पूरे सिस्टम का। धन्यवाद सोनाली का।
जो अभी आपको इतने अच्छी अच्छी मैजिक बुक करा रही है। धन्यवाद आप सबका इस सेशन को जुड़कर अपनी अच्छी अच्छी लर्निंग के लिए। धन्यवाद मेरा, जो आज मैं आपके साथ बैठकर अपने समय का सदुपयोग कर पा रही हूँ। धन्यवाद आयुष का इस पूरे सिस्टम को मैनेज करने के लिए। धन्यवाद इस पूरे सिस्टम का, इंटरनेट का, कंप्यूटर का, सभी वस्तुओं का, जिनके साथ और सहयोग की वजह से आज हम इतनी प्यारी प्यारी लर्निंग को अंदर महसूस करके अपने जीवन को बदलने जा रहे हैं। कुछ क्षण के लिए इस आनंद को, इस सुख को, इस प्यार को महसूस करके महसूस करें दोनों हाथों की हथेलियों को रगड़ते हुए अपनी आंखों पर रखेंगे और धीरे धीरे अपना समय लेकर आंखों को खोलेंगे। थैंक यू सो मच समय के इतने अच्छे सदुपयोग के लिए और मुझे सुनने के लिए, मुझे इतनी प्यारी प्यारी वाइब्रेशन देने के लिए आप सबका तहे दिल से बहुत बहुत शुक्रिया। आगे का प्रोग्राम सोनाली जी हैंडल करेंगी। आई थिंक सोनाली जी आ चुकी है। धन्यवाद 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 ममता थैंक जी। यू सो मच। आपको देख के और आपका सेशन सुन के ही बहुत बहुत ऊर्जा मिली है। और आपका यहाँ आना और इतने पॉजिटिव वाइब्रेशन हमें देना, यही आज के दिन की सफलता है। धन्यवाद थैंक यू सो मच, धन्यवाद तहे दिल से धन्यवाद। शुक्रिया। बहुत शुक्रिया सुंदर। शुक्रिया। आपने हमें पूरे 3 दिन की, 4 दिन 6 दिन जो आज हो रहे हैं ना वो पूरी प्रैक्टिस, मनीषा जी और आपके वाइब्रेशन एकदम से बराबर जुड़ गए और उन्होंने जब माहौल तैयार करके रखा था ना, आपने उसे और चांद चांद लगा दिए। थैंक यू थैंक ममता यू जी, सो थैंक यू मच, सो थैंक मच। यू। आपका अब ये पहला सेशन होने के बाद भी आपने इतना अनमोल समय हमारे लिए निकाला। अरे नहीं, मेरा सौभाग्य है कि मुझे ये अपने समय का सदुपयोग करने का मौका मिला। थैंक थैंक यू यू सो सो मच। मच। थैंक यू थैंक यू। थैंक यू। चलिए हम थोड़ा सा और एक बार सबके खुद के लिए तालियां बजाएंगे और यस। क्या करेंगे, सगळ्यांचं स्वतः स्वागत करायचंय। चलिए, Ma'am, thank you. थैंक Good यू evening. ममता जी। Thank you, गुड इवनिंग madam. मैम, गुड मैडम Thank इवनिंग, you. Good evening. सभी। Good evening. बाय धन्यवाद. सर्वांना. Thank you, गुड इव्हनिंग madam. मॅम. Thank you, Good madam. evening. सर्वांना थैंक यू जी, मनापासून थैंक मनापासून यू। नमस्कार. Good evening. Thank you, Good madam. धन्यवाद धन्यवाद. चला, शुभ आनंदी संध्याकाळ. आनंद गडे जिकडे तिकडे सगळीकडे चोहीकडे, कडे. खाली मध्ये भरून. वरती खाली मोद भरे, आनंदी आनंद गडे. चला, खुशी खुशी दिन की शुरुआत हुई है और खुशी खुशी दिन की नात्यांचा आनंद घेऊया. आज आपण नात्यांचा आनंद घ्यायला आलोय. आता आपली तयारी झालेली आहे कशाची? रोज नवीन आनंद आपल्या झोळीमध्ये काय करण्यासाठी? भरभरून. आता झोळी कुणाची किती आहे ना मोठी, याच्यावरती तुम्ही किती घेऊन जाणार हे अवलंबून आहे. युनिव्हर्सल भरपूर देण्याकरता बसलाय तुम्हाला.
बघा इथे कुणालाही कमी पडणार नाही, कारण देण्याची शक्ती एवढी आहे ना, फक्त तुमचं पात्र किती मोठं आहे त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. आता तुम्ही चमचा घेऊन बसलाय, की वाटी घेऊन बसलाय, की पात्र घेऊन बसलाय, की मोठा ड्रम घेऊन बसलात आहे, की तुमचं एखादं मोठी विहीरच बाजूला असेल, नाहीतर बघा आता कुठे कुठे काय एखादं नदीजवळ जाऊन बसले, ही पूर्ण नदी ना, हे पूर्ण मला एवढं सारं हवंय. आणि काही जण समुद्राजवळ जाऊन बसलेले असतील. आता तुम्ही बघा तुम्हाला काय हवंय. कारण ही नाती ना, खरंच आपण कितीही म्हटलं ना, तरीही आपल्याला एकत्र बांधून ठेवणारी ही नाती, ती आज आपण जाणणार आहोत, की आज नातेसंबंधांमध्ये आपण कुठे उभे आहोत. ठीक आहे. तर आजचा दिवस नमस्कार सर्वांना. श्रद्धा मॅम शुभ सायंकाळ, मनीषा मॅम शुभ सायंकाळ, आणि आपले आयुष सर, त्यांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता सुरुवात करताना आपला आजचा दिवस तिसरा दिवस. ठीक आहे. पहिल्या दिवशी आपण वरदानांची यादी तयार केली. दुसऱ्या दिवशी आता जादूचा दगड आहे सगळ्यांजवळ. जादूचा दगड दाखवा बरं मला. येस, वाव, सगळ्यांनी दगड आणलेत. कसं वाटलं ना रात्री? आता सगळ्यांनी ना शेवटी शेअरिंग करायचंय बरं का. आणि याचा आनंद आपल्याला काय झाला, आणि किती सारे मॅजिक्स झालेत सांगायचे. झोप कशी लागली, की झोपच नाही लागली आनंदाच्या भरामध्ये, तेही सांगायचंय. वाव, छान, गुळगुळीत आहे सगळ्यांची. दगड, वाव, छान छान छान. चला, प्रॅक्टिसेस छान सुरू आहेत. आणि ज्यांना काहीच जादूचा हे झाल्यासारखा वाटला नसेल, असं जाणवला नसेल, तर त्यांचे सराव कुठेतरी कमी पडलेत. तर मी काय म्हटलंय, आपण काहीतरी सुरुवातीला क्लॅप करतो आहो, स्वतःला शाबासकी देतो आहो. चला सर्वांनी, ज्यांनी रॉक आणलेत ना, जादूचा दगड ज्यांनी आणलाय ना, त्यांनी स्वतःला शाबासकी द्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि द्या 100 आउट ऑफ 100, 100 पैकी 100 गुण. आता तुमची ना गुणांची यादी पण बाजूला तयार ठेवा. हा, आजपर्यंत आपल्याला दुसऱ्यांनी गुण दिलेत, आता आपलेच आपल्याला काय करायचे, काउंट करायचे आहे. गुणांची टक्केवारी तुम्हाला ठरवायची आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी व्हेरी गुड. तुमच्यासाठी क्लॅप करते मी, की तुम्ही एकदम छान सराव केलाय. आणि ज्यांनी सराव केलेला नसेल, दोनही कान पकडायचे आणि काय करायचंय, उठाबशा काढायच्या. कितीदा? 100. ज्यांना 100 गुण मिळालेत आणि ज्यांनी काउंटिंग हे दगड आणलेला नाही, जादुई पत्थर तुम्हाला मिळालाच नाही, किंवा काही कारणं झाली आहेत, आम्हाला दिवसभरामध्ये वेळ मिळाला नाही, त्यांनी 100 उठाबशा काढायच्या. आणि घरातल्यांपैकी ना जर कोणी असेल, तर तुम्ही ना घराच्या बाहेर, थोडं बाहेर उभं ठेवून ना, आपण ते कोंबड्या वगैरे करायचो ना क्लासच्या बाहेर जाऊन, तसं पण केलं तरी चालेल. आता बघा तुम्हाला तुम्ही काय शिक्षा देणार आहात ते. बरोबर. आता आपण भेटल्यानंतर मग माझी शिक्षा थोडी वेगळी असेल. तर आपण काय करूया, आता हेच व्हायब्रेशन्स घेऊन आपण आजचा पाठ सुरुवात करायची आहे. चला, हाय एक्सप्रेशन्स आहेत सर्वांचे. कसे, मला कसे दिसणार? बोला. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट. येस. चला, स्वतःला शाबासकी देऊया आणि समोर जाऊया. श्रद्धा मॅम, तिसरा दिवस, जादुई नातेसंबंध. 3 फोटो आणायला सांगितले होते. आणलेत का सर्वांनी? प्रिंट काढून आणायची होती. ओके, प्रिंट काढायची होती, किंवा फोटो असले आणि त्या फोटोमध्ये तुम्ही असला तरी चालेल, बाकी कोणी नको त्या फोटोमध्ये, तुम्ही आणि ज्या व्यक्तींचा फोटो आहे ते. सुरुवात करायची. बघा,
काय दिसतंय तुम्हाला टेबलवरती? फळं दिसतात आहे. वाव, सुरई दिसते आहे आणि पुस्तक आणि फोटो Food. दिसतात आहे. आणि Yes. त्याच्यावरती स्पार्क. ते काय आहे? आनंदाचं प्रतीक. येस. चला सुरुवात करूया. Yes. तिसरा दिवस. Yes. मॅम कंटिन्यू करू? हा. येस. तिसरा दिवस, जादुई नातेसंबंध. कल्पना करा की या पृथ्वीवर तुम्ही फक्त एकटेच आहात. असं जर असतं तर तुम्हाला काहीही करायची इच्छाच राहिली नसती. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखादं चित्र काढलं आणि ते बघायला कोणीही नसेल तर ते चित्र काढण्यात काय अर्थ आहे? चांगली संगीत रचना केली पण ती जर ऐकायला कोणी नसेल तर? एखाद्या गोष्टीचा शोध लावला पण त्याचा वापर करायला कोणी नसेल तर? त्याचा काय उपयोग? तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचे कारणच उरणार नाही. कारण कोठेही गेलात तर तुम्ही तिथे आधी होता अशीच परिस्थिती असणार. तुमच्याशिवाय तिथे कोणीच नसणार. तुम्हाला जीवनात आनंद मज्जा काहीच राहणार नाही. हं. आता आपल्याला नातेसंबंध म्हटल्यानंतर आपली फॅमिली आठवते, बरोबर? आता फॅमिलीमध्ये बघा कोण असणार आहे. मी माझ्या फॅमिलीमध्ये बघणार, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये बघायचंय. ठीक आहे. आता आपल्याला ना लेडीजला 2 फॅमिलीज असतात, बरोबर? आता प्रत्येक आणि आपली फॅमिली म्हटलं ना की त्याच्यामध्ये सगळे नाते येणार, बरं का? आपल्याला आज लिस्ट बनवायची आहे. आपल्या नातेवाईकांची लिस्ट बनवायची आहे. आपले संबंध आणि आपले मित्रमैत्रिणी जे काही संपूर्ण घरातील आणि बाहेरील समाजातील आपण जिथे जॉब करतोय, आपण ज्या व्यवसायात आहोत तेथील अशा सगळ्या लोकांची आपल्याला यादी करायची आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कसे आहेत तुमचे त्यांच्याशी संबंध? सकारात्मक आहे की नकारात्मक? आता एक सकारात्मकतेची करायची आहे लिस्ट आणि दुसरी नकारात्मक लोकांची, म्हणजे ज्यांच्यासोबत आपलं सो ठीक आहे, आता यांच्याशी आपल्याला संबंध वाढवायचे आहेत. सगळ्यांची यादी तयार करा. म्हणजे काय होणार ना, आज 3 संबंध घेतले, पटापट तुमचं काम सुरू होणार. म्हणजे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आपली नाती सुधारण्याकरता. ओके. तर आज आपण 3 आपले जवळच्या संबंधांचा विचार करणार आहोत इथे, की ज्यांच्याशी आधीच आपले चांगले संबंध आहे आणि आणखी ते चांगले होण्यासाठी. ओके. तर आपण इथे काय समजून घेणार आहोत? सर्वात पहिले, जर इथे काय म्हटलं आहे लेखिकेने, की जर तुम्हाला तुमचं कौतुकच करणारं कोणी नसेल घरी, तुम्ही एकटे आहात असे समजा. तुम्ही या पूर्ण सर्व प्लॅनेटवरती ना एकटेच आहात. विचार करा. तुमच्या आजूबाजूला कुणीही नाही आणि तुमच्याकडे सगळं काही आहे. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तुम्हाला पाहिजे असलेलं प्रचंड मोठं घर, तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुमच्या जवळ आहेत. तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू तुमच्या जवळ आहेत. तुम्हाला आवडणारी सगळी कामं तुम्ही करताय. सुंदर चित्र काढलंय. आपल्याकडे सर्वात मोठी गाडी पण आपल्या घरासमोर उभी आहे. बघा कुठल्या ब्रँड, कुठलं काय, सगळं झगमगाट. वाव. पण मी एकटाच आहे. आता हे सगळं दाखवणार कोणाला बरं? आनंद वाटला का हे सगळं अनुभवताना? कारण डोळे उघडल्याबरोबर मला कोणाला तरी बघण्याची सवय झालेली आहे. कारण जेव्हा आपण जन्म घेतला ना, तेव्हा आईच्या कुशीतून बाहेर आल्याबरोबर आपण कुठे होतो? आठवा तो सोर्स. बघा, आपण संबंधांना कुठून सुरुवात करणार आहोत? आपल्या आई वडिलांपासून. आपले आई वडील हे आपला पहिला सोर्स आहे. समजतंय? येस. आता आपल्याला काय करायचं हे तर आपण समोर जाणारच आहोत विषयावरती, पण आपल्याला थोडं मागे जावं लागेल. आपल्याला आपल्या बालपणात जावं लागेल. आपण एकदम बालपणात म्हणजे काय, की जेव्हा आपण आईच्या कुशीत होतो, बरोबर? आता आपले बायोलॉजिकल मदर अँड फादर घ्यायचे, जन्मदाता आणि जन्मदात्री. हे आई वडील आपले सोर्स आहेत, कारण 50% गुण हे आपल्यामध्ये त्यांची आहेत. त्याच्यामुळे पूर्णपणे आपण त्यांच्यावर अवलंबून होतो, बरोबर? मग आपल्या अस्तित्वाचा सोर्स काय आहे? तर आपले आई वडील. सर्व संबंध ना
त्यांच्याशी आपले रिलेशन कसे आहे ना, याच्यावर संपूर्ण नातेसंबंधांचा खेळ अवलंबून आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. सुरुवात Yes. जो पॉइंट आहे ना महत्वाचा, तो आपण आता अभ्यासतोय. जन्म, शरीर, आरोग्य हे आई वडिलांकडूनच आपल्याला मिळालंय, बरोबर? आपल्या शारीरिक अस्तित्वाचा मूळ स्रोत आपले आई वडील आहेत. येस. कारण तो संस्कारांचा पण सोर्स आहे. आई वडील म्हणजे काय? आपल्या संस्कारांचा सोर्स आहे. तो आपल्या व्यक्तिमत्वाचा मुख्य स्रोत आहे. भावनिक आधाराचा तो सोर्स आहे. बघा मी काय शब्द वापरते, फक्तच आपण वडिलांच्या पोटी, आईच्या पोटी जन्म घेतलाय असं नाही आहे. त्याच्या मागे बघा काय कशा पद्धतीचा सोर्स सांगितलेला आहे. आणि हा आहे का, इतकं जुळलोय का आपण आपल्या आई वडिलांशी? बघा प्रत्येक नाती तिथूनच सुरू होणारी आहे आपली. कारण भावनिक आधार कसा आहे बरं? लहानपणी ना आपल्याला प्रेम मिळालं, आधार, सुरक्षितता, विश्वास हे सर्वप्रथम कुठून मिळालं बरं? आई वडिलांकडून मिळालं. आणि आपला जर सोर्स तिथेच लागत नसेल, आपले जर संबंध त्यांच्याशीच खराब असतील, आपल्याला जर त्यांच्याच बद्दल कधी भावना उत्पन्न झाली नसतील, तर बाकीचे रिलेशन्स ना आत्ता ज्या ठिकाणी तुमचे जसे आहेत ना ते आहेत असं म्हणून समजा. ज्यांचे आपल्या आई वडिलांशी रिलेशन्स चांगले नाहीत, त्यांचे बाकीचे रिलेशन्स ना त्याच पद्धतीचे आहेत. कारण त्यांनी आपल्याला संस्कार तर शिकवलेच आणि मूल्य आणि दिशा देणारा पण सोर्स आहे आई वडील म्हणजे. कारण शिक्षण आपण आई वडिलांमुळे घेतलंय, प्रामाणिकपणा, जबाबदारी, समाजात कसं वागायचंय, मेहनत कशी करायची आहे, हे सगळं आपण आई वडिलांकडून शिकलोय की नाही? की जन्म झाल्याबरोबर डायरेक्ट आपण उभं जाऊन धावायला लागलो आणि या मोठ्या बंगल्यात येऊन बसलो, जिथे आता नाही. तुम्ही आहात तिथे येऊन बसलात? नाही. मी तुम्हाला काय करते, सोर्स पर्यंत नेऊन सोडते आहे. कारण तिथूनच खऱ्या नातेसंबंधांची सुरुवात आहे. ओके? संस्कारांचा, भावनांचा आणि मूल्यांचा खरा स्रोत म्हणजे आपले आई वडील. येस. आई वडिलांकडून आपण काही अपेक्षा ठेवत असतो, बरोबर? आता बघा काय झालंय, थोडं मोठं झालं, थोडं समजूतदार झालो आपण. आता अपेक्षा वाढल्यात आणि अपेक्षा ठेवायला लागल्याबरोबर ना त्यांनी आपल्याला समजून घ्यावं, आपल्या निर्णयांना त्यांनी प्रत्येक गोष्टीत मान्यता द्यावी आणि आपल्यासारखाच विचार करावा असं जेव्हापासून वाटलं, तेव्हापासून कुठेतरी काम बिघडायला लागलं. आहे का बरोबर? बरोबर आहे ना? की आपल्याला येस. त्यांनी आपल्यालाच फक्त समजून घ्यावं, आपण त्यांना नको. कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलाय ना, मग त्यांनीच आपल्याला समजून घ्यावं. आपल्या प्रत्येक निर्णयाला, प्रत्येक गोष्ट मागितली की पूर्ण झालीच पाहिजे. आठवा लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलंय, आठवा जरा. एक छडी घ्या आपल्या हातामध्ये आणि आपण जे आपल्या मुलांना सांगतोय ना, बघा तुमची रिलेशन्स आता तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमची रिलेशन्स कशी आहेत आणि आपले आई वडील आठवा. कारण आपण हा विचार जो करतोय ना की त्यांनी आपल्याला समजून घ्यावं, आपल्यासारखाच विचार करावा, येथेच गोंधळ होतो. सर्वात मोठा गोंधळ आहे इथे. कारण आपण जर आपल्या आई वडिलांना सोर्स मानतो तेव्हा काय होतो, काय करायला पाहिजे आपण? अपेक्षा कमी करायला हव्यात त्यांच्याकडनं. खूप अपेक्षा असतात आपल्या. बघा कोणी कोणी काय काय अपेक्षा केल्यात, अजूनही अपेक्षांचं ओझं आहेच. आई बाबांनी आपल्यासाठी हे करावं, आपल्याजवळ भरपूर सगळं काही दिलेलं आहे युनिव्हर्सनी, पण तरीही आई वडिलांनी आपल्यासाठी काय करायला पाहिजे, आता तुम्ही तुमचंच आठवा बरं. आणि हे स्वीकार जेव्हा आपण करतो ना, हे सगळं आहे, हो बरोबर आहे, मी माझ्या आई वडिलांना अजूनही समजून घेतलेलं नाही, इथे जेव्हा कुठेतरी तिथे ना हे समजूतदारीचं जेव्हा आपल्या मध्ये बाळकडू येतं ना, आता आपल्याला बाळकडू घेण्याचे दिवस आलेले आहेत या नातेसंबंधाच्या नुसार, तिथे संघर्षाची तीव्रता थोडी कमी होते. बघा संघर्ष कुठे, आपल्या मनातला संघर्ष आहे हा. ही जी नाती आपली अशी होऊन पडलेली आहेत ना, विस्कटलेली आहेत ना,
ही आहे संघर्षाची तीव्रता कमी करण्याची, की आपण अपेक्षा कमी करायची. कारण जिथून मला जीवन मिळालं ना, तेथूनच मला सर्व मिळालं पाहिजे असं नाहीये. लक्षात घ्या. आता तुमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, कारण आपण जसं आपल्या आई-वडिलांसोबत वागतोय ना, तसे आपले मुलं सुद्धा आपल्यासोबत वागणार आहेत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून ही संबंध आधी सुधारायचे असतील तर आई वडिलांना समजून घ्या. ज्यांचे संबंध आई वडिलांसोबत दुरावले गेलेले असतील त्यांनी सर्वात पहिले आज त्यांचे फोटो घेऊन त्यांच्याशी संबंध चांगले करा. हा सोर्स आहे आपला आणि इथूनच आपली बाकीच्या संबंधांना सुरुवात होणार आहे. आणि आपल्या मुलांनाही या गोष्टी आपण आतापासून जर शिकवल्या तर म्हणतात ना, कर्माज रिटर्न. येस येस ही गोष्ट आहे. ही गोष्ट खरी आहे. आपण जसे कर्म करणार तसे काय होणार आहे? काय होणार रिटर्न श्रद्धा मॅम? रिटर्न येणार, बॅक येणार. रिटर्न येणार. जसं आपण देणार ना तसं आपल्याकडे वापस येणार आहे. येस म्हणून आपण काय करायचं आहे, सर्वात पहिले इथून नात्यांसाठी सुरुवात करायची आहे. आणि मग ही जी बाकीची नाती आहेत ना, त्याच्यातला आनंद आपल्याला एकटं कधी, ही सगळी नाती ना आपल्याला एकटं कधीच पडू देणार नाहीत. आपल्याला जर सोर्स कळला आपल्या नात्यांचा तर आपण नातेसंबंधांमध्ये कधीच फेल ठरणार नाही. इतकं जर समजलं असेल तर आपण समोर जाऊया. येस मग तुम्हाला जीवनात आनंद, मजा काहीच राहणार नाही असं म्हटलंय. कधी? जेव्हा आपल्याजवळ कुणीही राहणार नाही. पण समोरचा स्टांजा, समोरचा परिच्छेद खूप छान दिलाय. वाचा श्रद्धा मॅम. येस मॅम. मॅम कंटिन्यू करू का मी? हो, कंटिन्यू करा. हा, इथून इतर लोकांबरोबर तुमचा असलेला संपर्क. येस येस इतर लोकांबरोबर तुमचा असलेला संपर्क आणि अनुभवाच्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतात, अर्थ आणि जगण्याचं प्रयोजन निर्माण करतात. म्हणूनच दुसऱ्याच्या कशापेक्षाही नातेसंबंध तुमच्या जीवनावर अधिक परिणाम करतात. तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यासाठी तुमच्या सध्याच्या आयुष्यातील नातेसंबंध किती परिणामकारक असेल हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते. तसेच जादूने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी नातेसंबंध हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. काय म्हटलेलं आहे बघा. ओके मॅम. काय आहे? इतर लोकांबरोबर तुमचा असलेला संपर्क आणि अनुभवाच्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करणार आहे, अर्थ आणि जगण्याचं प्रयोजन निर्माण करणार आहे. आता तुमचं आता एक उद्दिष्ट कळलंय का तुम्हाला, की आपण या पृथ्वीवर का जन्माला आलोय? प्रत्येकाला आपल्या जीवनाचं उद्दिष्ट कळलंय. हो. आपण 2-3 दिवस या 6 दिवसामध्ये जे काही आपण शिकलोय, आपलं जर उद्दिष्ट क्लिअर असेल ना तर आपल्याला काय हवंय हे आपल्याला Yes. माहिती आहे आणि आपल्यासाठी आता काय मागायचंय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. बरोबर? म्हणूनच आपण सकारात्मकतेचे चुंबक झालो आहोत आणि तीच लोक आपण अट्रॅक्ट करतो आहोत. आता संबंधांच्या बाबतीत तुम्ही बघा, तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये आहात. बरोबर? Yes. कारण तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यासाठी तुमच्या सध्याच्या आयुष्यातील नातेसंबंध किती परिणामकारक असेल हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच मी सोर्स पासून सुरुवात केली आहे बघा, नात्यांची. ओके. तसेच जादूने तुमचं आयुष्य बदलण्यात लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी नातेसंबंध हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. आता तुम्हाला क्षेत्र सांगितली आहे, तुम्हाला तुमचं आरोग्य सांगितलं आहे, पैसा सांगितला आहे, तुमची करिअर सांगितलं आहे. इतक्या साऱ्या क्षेत्रामध्ये अबंडन्स मिळवण्याकरता, विपुलता मिळण्याकरता तुम्हाला आधी नातेसंबंध आपले कसे आहेत हे बघावं लागेल. कारण तुम्ही जर स्वतः एनर्जी आहात, या सगळ्या गोष्टी जर एनर्जी आहे, तर तुमची प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता किती गरजेची आहे. तुम्ही जे मॅग्नेट बनला आहात ना, किती सकारात्मक आहे. विचार किती प्रगल्भ आणि
प्रौढ झालेले आहेत. बघा, याच्यामध्येही तुम्हाला विचारांची गरज आहे. कारण आतापर्यंत आपण काय केलंय ना, फक्त ती निभावत नेलीये जशी आहे तशी. कधीतरी ते बसून नात्यांचा बघा, रॉन्डाबंडचे मी खरंच धन्यवाद मानते. त्यांना मी नमन करते की इतकी सुंदर चॅप्टर्स त्यांनी जादू पुस्तकात दिलेली. आपण आज 1 तास बसून नातेसंबंधावर, आज कुठेतरी आतापर्यंत मला सांगा, तुम्ही कुठेतरी बसून आपण नातेसंबंधांवर चर्चा केलेली आठवते का? मला तरी नाही आठवत. आपण चर्चा केल्यात, पण कोणत्या? ते मी मी नेहमी एक गोष्ट सांगत असते. एका साईडला ना ते भेड बकरी असतात, त्या बकऱ्या नाही का, मॅ 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 सगळेच असतात. आपण बघा तुम्ही की एखाद्याने म्हटलं, एखाद्याबद्दल निगेटिव्ह गोष्ट बोलली की सगळेच ना एकाच वेळी एका सुरात बोलत असतात. समजा एखादी कंप्लेंट करायला लागली, एखाद्या सासूबद्दल सांगायला लागली, एखादं आपल्याला आवडीचं नातं नाही त्याच्याबद्दल सांगायला लागली ना, तर सगळ्या दुसऱ्याही येऊन त्यांच्यासोबत मॅ 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 मॅ. मग त्याच्यामुळे काय होतं माहितीये का? आपणच विसरून जातो की आपले संबंध. आणि तुम्हाला हे वाटत नाही का, आपल्या संबंधांबद्दल जर कोणी दुसरं बोलत आहे आणि एंटरटेन करत आहे, तर तुम्हाला थोडीशी तरी वाटते का? वाटत नसेल तर सोर्स कडे जा आणि आपले आई वडील आणि हेच आपल्याला संस्कार दिले का ते बघा. कारण संस्कारांवरती, मूल्यांवरती खूप मोठा खेळ आहे हा. ठीक आहे. मग आता इथे बघा काय सांगितलंय, नेक्स्ट पॅरा. गतकाळातील थोर विवेकी शुद्ध माणसाच्या शहाणपणातून आणि संशोधनातून दिसून आला आहे आणि त्या विज्ञानानेही पुष्टी दिली आहे ते असं की जे कृतज्ञतेचे आचरण करतात त्यांचे नातेसंबंध जास्त जवळीकीचे, सलोख्याचे असतात. कुटुंबाशी, मित्राशी त्यांची जास्त जवळीक असते आणि इतर लोकांचंही त्यांच्याबद्दल अनुकूल मत असतं. मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन अभ्यासताना दिसून आली आहे. ती अशी की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत विचार केलेल्या विचार रूपातील किंवा शब्द रूपातील एका तक्रारी मागे त्या नातेसंबंधाची भरभराट होण्याची, तो नातेसंबंध दृढ होण्याची 10 वरदान असावी लागतात. या 10 वरदानापैकी जर काही वरदान त्यामध्ये कमी असतील तर ते नातेसंबंध बिघडण्याची आणि जर ते वैवाहिक असेल तर त्याचा शेवट घटस्फोटात होण्याची शक्यता असते. आता सर्वात महत्वाचा परिच्छेद आहे हा. काय येस. म्हटलंय? गतकाळातील थोर विवेकी सुज्ञ माणसांनी. काय आहे, तुम्हाला काय लक्षात घ्यायचं, याच्यातले शब्द लक्षात घ्यायचे आहे की जो विवेक म्हणजे काय? विचार. कसला विचार? थोर योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणारा विवेक. बरोबर? येस. योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असेल, त्या थोर नेत्यांनी बघा, त्या थोर सुज्ञ माणसांच्या शहाणपणातून आणि संशोधनातून दिसून आलंय. इतके रिसर्च झाले ना की त्याच्या रिसर्चमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जर तुम्हाला कृतज्ञतेचे आचरण जे करतात त्यांचे नातेसंबंध जास्त जवळीकतेचे आणि सलोख्याचे असतात. बघा, प्रत्येक नात्यामध्ये जर कृतज्ञता असेल, तुम्ही जर प्रत्येकाचे धन्यवाद मानायला सुरुवात केले तर त्यांचे नाते अतिशय सलोख्याचे होतात. मग ते कुटुंबांशी, मित्रांशी जास्त जवळीक असते आणि इतर लोकांचंही त्यांच्यामध्ये अनुकूल मत असतं. मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन अभ्यासात आली आहे की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत केलेल्या विचार रूपातील किंवा शब्द रूपातील, बघा, युअर वर्ड क्रिएट्स युअर वर्ल्ड, हा ना, याला टॅग करा. आजपर्यंत आपण दुसऱ्यांसाठी काय काय शब्द बोललोय ना, एक एक शब्द आठवा आणि तितक्यांदा धन्यवाद करा. सर्वात पहिले तर मी एक तुम्हाला उपाय सांगते याच्यामध्ये. एक नातं घ्या. ज्या नात्यासाठी आज आपण 3 फोटो आणलेत ना, मी ज्या पद्धतीने सराव केलेत, आता आपण नात्यांमध्ये सुद्धा विपुलता आणू शकतो. आपण नाते घट्ट करू शकतो. सर्वात पहिले आता एक जर फोटो घेतला असेल, फॉर एक्झाम्पल मी जर माझ्या आईचा फोटो घेतला असेल, तर आईसाठी ना माफी लेटर लिहा. म्हणजे तुम्ही काय करा, सॉरी लेटर लिहा आईसाठी.
कुठलंही नातं घ्या. बघा, मी प्रत्येक नात्यासाठी सांगते, पण आज आपण ना आपला जर सोर सुधरवायचा असेल, बघा, तुम्ही जे काही जी फोटो घेतली असेल ना, त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक माफी लेटर लिहायचं आहे. माफी मागा. ज्या ज्या गोष्टी तुम्ही चुकीच्या केल्या असतील ना त्यांच्यासोबत, त्यांची माफी मागा. आणि किती किती चुका केल्या तुम्ही आज आज पूर्ण वेळ द्या त्याला. ठीक आहे. आणि ते माफी लेटर ना काय करा, जाळून टाका. जाळून टाका. सगळ्या जुन्या घटना जाळून टाका. आणि नंतर ना एक थँक्यू लेटर लिहा. आणि बघा तुमच्या भावना कशा, कारण हे गरजेचं आहे. आज नात्यांमध्ये ज्या तीळ निर्माण झाल्या आहेत ना, या सगळ्या गोष्टींसाठी ही गोष्ट गरजेची आहे. आपल्याला जर त्यांच्या संबंधात भावना यायच्या असतील ना, तर सगळ्या चुका कबूल करा. कारण आता आपल्याला जादुई पुस्तकाने इतकी तर हिंमत दिली आहे, की आपण आपल्या चुका कबूल करू शकतोय. आपण आपली स्वतःची जबाबदारी घेतलेली आहे. तर हे लेटर लिहिणं गरजेचं आहे, कारण आम्ही असंख्य लेटर लिहिलीत आणि म्हणूनच आज आपली सगळी नाती अतिशय दृढ झालेली. आणि हे तुम्ही पण अनुभवा आणि बघा मजा नात्यांमधली. कारण तुम्हाला काय करायचं असतं, तो नातेसंबंध दृढ होण्याची 10 वरदानं असावी लागतात. बघा, एक तक्रार जर केली ना कुणाबद्दल, तर 10 वरदानं लिहावी लागतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखाद्याबद्दल आपल्या पतीच घ्या ना, आता तोच काही तेच जवळचं नातं असणार आहे आपल्या स्त्रियांसाठी, किंवा पतीनी पत्नीचं घ्यायचं. ठीक आहे. आणि बघा बरं, कुठला शब्द तिच्यासाठी वाईट वापरलाय किंवा त्याच्यासाठी वाईट वापरलाय, आणि एक जर शब्द वाईट वापरला असेल तर 10 वरदानं लिहा म्हटलंय. आतापर्यंत आता पकडा सगळ्यांना, बघा किती वरदानं लिहायची आहेत, कारण आपण रोज काही ना काही कोणातरी सोबत बोलत असतो. खूप मोठा टास्क आहे हा. याचा सराव भरपूर असणार आहे. कॉपीचं सगळ्यांना ना अशी मी खूप साऱ्या कॉपींचं बंडल घेऊन या नातेसंबंधांसाठी, कारण आपण खूप साऱ्या चुका केलेल्या आहे आणि त्या जर आपण आज सांभाळल्या नाहीत, आज आपण त्याच्याबद्दल सकारात्मक विचार केला नाही, तर आपल्याला बाकीच्या बद्दल विसरून जा. पैसा, करिअर हे सगळं नंतरच. जर आपले नातेच चांगले नसतील तर आपल्याला या सगळ्यांचा उपयोग होणार नाही. म्हणून काय करायचंय तुम्हाला, पहा, मग जर तुम्ही 10 वरदानं त्याच्यातली शोधून लिहू शकत नसाल, तर काय होणार आहे, नातेसंबंध बिघडण्याची, आणि जर ते नातं वैवाहिक असेल तर शेवट घटस्फोटात होण्याची शक्यता असते. येस. मग आज सगळे ज्या नात्यांमध्ये आहे ना, सुरुवातीपासून जो सोर्स आहे त्याच्याबद्दल धन्यवाद करा. धन्यवाद इतके असू द्या की आतापर्यंत केलेल्या चुका संपूर्ण माफ व्हायला हव्या. आणि हे लेटर्स प्रत्येक नात्यासाठी एक माफी लेटर, आणि त्याच्यानंतर त्यांच्यासाठी थँक्यू लेटर, धन्यवाद लेटर. बघा काय फरक पडतोय ते. आणि नंतर म्हटलंय, कृतज्ञतेमुळे नातेसंबंध दृढ होतात. आता जर तुम्ही थँक्यू थँक्यू थँक्यू, बघा समोर नाती आहे ना, तुम्ही ना सर्वात पहिले हे 2 हात आहे ना, हे अगदी मनापासून जोडा बरं. मनापासून. आज नाती आपल्याला ज्या नात्यात ना आपल्याला सुदृढ बनवायचं आहे, त्यांच्यासाठी हात जोडा. डोळे बंद करा आणि त्या नात्यांना समोर आणा. बघा, जी 3 चित्र तुम्ही समोर घेतली आहे ना, त्याच्या एक एक चित्राला समोर आणा. आणि सर्वात पहिले ना त्यांना माफी माग. माफ करा. माफ करा. माफ करा. आजपर्यंत मी तुमच्यासोबत जितक्या चुकीचं वागलो असेल, तितक्यासाठी तुम्ही मला माफ करा. सगळ्या चुका मी माझ्या पदरात घेतोय. माफी. माफी. श्वास घ्या दीर्घ. थांबा.
आता तेवढ्याच तत्परतेने त्यांना थँक्यू म्हणा, धन्यवाद म्हणा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आज तुम्ही माझ्या जीवनात असल्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झालाय. आई, तू नसतीस तर आज मला हे सुंदर जग बघायला मिळालंच असतं. आई, तुझ्यामुळे माझा प्रत्येक श्वास आज माझ्यासाठी एवढी विपुलता, प्रसन्नता, आनंद घेऊन येते. बाबा, तुम्ही नसतात तर मला एवढं सुंदर जग बघायला मिळालं नसतं आणि आनंद घ्यायला मिळाला नसता. मनातून धन्यवाद म्हणा, मनातून धन्यवाद म्हणा त्या नात्यांचे, कारण तिथेच सगळ्या गोष्टींचा सोर्स आहे. जे सर्वप्रथम करताय ना आज मॅजिक बुक नातेसंबंध हा चॅप्टर, त्यांनी तर खरंच रमून जा. जितके धन्यवाद म्हणायचे तितके करा. आणि ज्यांनी मॅजिक बुक आधी केलंय, हे सर्व आधी केलेलं आहे ना, त्यांनी आता ज्या संबंधांसाठी तुम्हाला धन्यवाद मानायचे आहे ना, त्यांच्यासाठी ही भावना आणा आणि बघा नातेसंबंधांची दृढता. कारण कृतज्ञतेमुळे तुमची सहनशीलता, समजूतदारपणा आणि दयाळूपणा इतका वाढतो की तुम्हीच तुम्हाला ओळखू शकणार नाही. बघा आता आरशामध्ये बघा, कुठे जर असेल तर आज रात्री ना आरशामध्ये स्वतःला बघा की आपण आपल्याला ओळखतोय का. इतक्यांदा माफी मागितल्यानंतर आणि इतक्यांदा धन्यवाद म्हटल्यानंतर बघा आपणच आपल्याला ओळखू शकतोय का. आणि पूर्वी कधीतरी नातेसंबंधांचा त्रास तुम्हाला जाणवला असेल, त्याविषयी संताप आला असेल किंवा तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या नाहीशा होतील. कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीविषयी खरोखरच कृतज्ञता वाटते तेव्हा तिच्यात काही बदल करावा असे तुम्हाला वाटतच नाही. बघा किती सुंदर वाक्य आहे. जेव्हा आपण समोरच्याला ना जसा आहे तसा स्वीकारतो त्यावेळेस काय राहत नाही आपल्यामध्ये, आपल्याला समोरच्याला बदलावंसच वाटत नाही. आता काय झालंय, या पुस्तकामुळे आपण स्वतःला बदललंय ना, तर आता फक्त आपला फोकस आपल्यावरती आहे. आपले नातेसंबंध कसे असायला हवे, आपलं प्रत्येकाशी नातं प्रेमाचं असायला हवं, कसं असायला हवं, हा आपला आपला प्रश्न आहे आता. त्याच्यामुळे कुणाला बदलवायला जायचं नाही, नाते आपोआप बदलतात. ओके. कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीविषयी खरोखरच कृतज्ञता वाटते तेव्हा तिच्या काहीच बदल करावासे तुम्हाला खरंच वाटत नाही. कारण तुम्ही तिच्यामध्ये गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात इतके गर्क असता. बघा, जर तुम्हाला ही 10 वरदानं लिहा म्हटलं तर तुम्हाला आता 100 आठवले असतील तर तुम्ही त्याच्यातच राहणार ना, की किती छान आहे ना तो व्यक्ती. बघा, वरदानं आठवा त्यांच्यामधली. आणि जर तुम्हाला आठवत नसेल, 2ही आठवत नसेल, तर तुमच्यातच दोष आहे असं समजायचं आहे. कारण हे पुस्तक सांगतंय आणि आपण केलेल्या प्रॅक्टिसेस सांगतात आहे. कारण तुम्ही सकारात्मकतेचे जर चुंबक आहात, तर तुमच्याकडे अशी व्यक्ती कशी काय येणार? तर मग आधी आपल्याला दोष द्यायचा की नाही आपण? मग आपल्याला दोष पूर्णपणे दिल्यानंतर बघा आपली नाती आता. कारण काय होतंय? कृतज्ञता व्यक्त करण्याइतके गर्क असता की तिच्याविषयी तुम्ही टीकाच करत नाही, तक्रार करत नाही. श्रद्धा मॅम, वरती घ्यायचंय का थोडं? येस ऑपरेट कोण करतंय ओके ओके माझ्याकडनं? ओके ओके.
येस. सर हा येस. कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीविषयी खरोखरच कृतज्ञता वाटते तेव्हा तिच्यात काही बदल करावा असे तुम्हाला वाटत नाही. तुम्ही तिच्यामधल्या गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात इतके गर्क होता की तिच्याविषयी तुम्ही टीकाच करत नाही, तक्रार करत नाही किंवा दोषही देत नाही, किंवा खरं तर तिच्याविषयी तक्रार करावी अशी तुम्हाला तिच्यात काहीच दिसत नाही. बघा, आता तिच्यात म्हटलं आहे, आपण त्याच्यात आणि सगळ्यांमध्ये म्हणायचंय. ठीक आहे. आता प्रत्येक नातं ना आजपासून क्लिअर अँड क्रिस्टल असायला हवं. ओके. आपल्या मनात जर काहीच दोष राहिलेला नाही, आपल्या मनात जर काहीच तक्रार राहिलेली नाही, तर कुणाबद्दलही आपण तक्रार करायची नाही. ओके. तर मग काय म्हटलंय, आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्याजवळ खजिन्याची जाणीव असते, आता तुम्हाला जाणीव झाली, 10 वरदानं दिसलीत का बघा. तुम्ही जर जी फोटोज आपल्या समोर आणलेली असली त्यात 10 वरदानं शोधलीत का? एका फोटोपासून करा सुरुवात. थंब दाखवा मला. जर 10 वरदानं एका व्यक्तीमध्ये दिसली असतील तर व्हेरी गुड. आपला प्रवास बरोबर सुरू आहे. येस. वेळ लागतोय थंब द्यायला, म्हणजे प्रॅक्टिसेस, कुठेतरी सराव. आपण आपल्याला ओळखलंय ना. मग फटाफट येस. फटाफट 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 काय किती किती झालेत सांगा बरं. मला चॅट बॉक्स मध्ये सांगा की वरदान किती लिहिले. 10, 20, 30, 40. पेन भराभर चालायला हवा आता. आपली वय जेवढा आहे ना त्याच्यापेक्षा जास्तच असायला हवे आपले कृतज्ञता व्यक्त केल्या गेली पाहिजे. आता बघा तुम्ही कोणकोणत्या वयात आहात ते. ओके. तर आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्याजवळील खजिन्याची जाणीव असते, हेच क्षण आपल्या खऱ्या अर्थाने जगतो असं आपल्याला म्हणता येईल. आता हे क्षण भरभरून जगा. स्वतःसाठी क्लॅप करा की आपण आपल्या संबंधांना सुधारण्यासाठी एक पाऊल उचललंय. आणि बघा त्या नात्यांमध्ये किती आनंद आहे आणि तो अनुभवा. ते तीनही चित्र बघा आणि कितीतरी दिवसानंतर त्यांच्यामुळे तुमच्या जीवनात किती आनंद आलाय ना त्याचा अनुभव घ्या. अनुभव घ्या. अनुभवच सर्वात महत्वाचा आहे. फिलिंग्सच सर्वात महत्वाची आहे. कारण ना शब्द हे खूप शक्तिशाली असतात आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करता ना तेव्हा खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्याला इजा करून घेता. आता लक्षात आलं असेल की आत आत गेलेल्या जखमा ज्या तुम्हाला आतापर्यंत त्रास देतात आहे त्या कुणामुळे झाल्यात? ह्या फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाल्यात. त्या इजांना आठवा आणि त्यांचा दोष स्वतःवर घ्या. परिणाम होणार तो तुमच्या आयुष्यावर. आकर्षणाच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल जो विचार करता, बोलता, तो तुम्हालाही लागू पडतो. बघा किती सुंदर वाक्य आहे. जेव्हा आपण इतरांबद्दल बोलतो ना, तेव्हा तो तुमच्यासाठी पण लागू होतो. म्हणून आता विचारपूर्वक शब्द बोला. आता मी ना तुम्हाला इथे अजून एक टास्क देते. एक बॉक्स करायचा आहे आपल्याला. एक बॉक्स करायचा आहे. तिथे नाव लिहायचं, त्याला समर्पण. समर्पण ओके. नाव लिहायचं त्या बॉक्सला. आणि त्या बॉक्समध्ये ना तुम्ही जेही वाईट शब्द कुणाबद्दल बोलणार, एखाद्याबद्दल एक जरी शब्द बोलला ना तरी 1000 रुपये टाका बरं त्या बॉक्समध्ये. बघा आता त्या बॉक्समध्ये तुमच्या घरात महिन्याभरात किती जमा होतात. तुम्हाला पहिले शिक्षा. तर आता आपल्याला हे माझ्या घरी पण मी सुरू केलंय बरं का. पहिल्या वेळी माहितीये का बॉक्स पूर्ण भरलेला होता. कारण काय होतं लक्षातच यायचं नाही आपण जे बोलतोय ते. कारण माहिती होतं पण नकळतपणे शब्द निघतात. आता आपल्याला आपले शब्द बदलवायचे आहेत. येस. तर आपल्याला काय करायचंय, एक समर्पण लिहून एक बॉक्स बनवा त्याच्यामध्ये आणि सगळ्यांसाठी ठेवा तो. आणि जेही चुकीचं बोलणार ना त्याच्यात मनी टाका. जर तुम्हाला या पैशांपेक्षा या सगळ्या गोष्टींपेक्षा नाती महत्वाची असतील ना तर शब्दांवरती लक्ष द्या. कारण
जगातील थोर मनाच्या लोकांनी, गुरूंनी आपल्याला कृतज्ञ राहायला सांगितलं आहे. कारण त्यांना माहिती होतं की तुम्हाला जर आणखी मिळावं असं वाटत असेल, तुमच्या आयुष्यात जादूने वाढवावी असं वाटत असेल, तर इतर व्यक्ती आहेत तशा तुम्ही स्वीकारायला हव्यात. काय छान लिहिलंय ना रॉन्डॉप यांनी. धन्यवाद. खरंच खरंच प्रत्येक शब्द न शब्द आपल्या हृदयातला आहे. इतक्या सोप्या शब्दामध्ये ती आपले कान पिरगळते आहे. लक्षात आलंय का तुम्हाला? मॅम म्हणतात ना, अश्विन मॅम, लगा लो थप्पड़, चार चार नहीं, आज तो 100 लगाने के दिन है. म्हणून दोन्ही हाताने कान पिळा स्वतःचे की आतापर्यंत आपण काय केलंय. कारण जेव्हा आपण इतरांना सतत दोष देत असतो, तेव्हा तो दोष स्वीकारण्याची तयारी ठेवा. ओके, वरती घ्यायचं. आगे चलेंगे सर. येस 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 येस. हा, तुमच्या आयुष्यात जादूनं वाढ व्हावी असं वाटत असेल तर इतर व्यक्ती आहेत तशा स्वीकारा. तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीनं जर तुम्हाला सांगितलं की तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो, तर तुम्हाला कसं वाटेल? आज म्हणा बरं सगळ्यांना, मी जसा आहे ना तसा तुझ्यावर प्रेम करतो. तू जशी आहेस ना तसा मी तुझ्यावर प्रेम करतो. क्या बात आहे. बहिणीने भावाला म्हणा, भावाने बहिणीला म्हणा, आईने मुलाला म्हणा, मुलाने आईला म्हणा, प्रत्येकाने आपापली नाती बघा आणि प्रत्येकाला म्हणा, तू जसा आहेस ना तसा मला तू हवा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. बघा कसं छान. वाटतंय, बघा, अनुभवा. हा प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव आहे. लोक जसे आहेत ना तसे स्वीकारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आजची जादूची कृती आहे. आजची जादूची कृती. काल आपण सुंदरसा एक मॅजिक दगड आणलाय आणि रात्रभर, खरंच रात्री त्याचे इतके धन्यवाद केले असतील ना आपण, की आज आपल्याला हा चॅप्टर अनुभवायला येतोय. आता सध्या जरी तुमचे नातेसंबंध चांगले असले तरी त्या कृतीच्या आचरणामुळे ते जास्त उदात्त होतील आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं काहीतरी तुम्हाला सापडलं गेलं तर कृतज्ञता किती विलक्षण जादू करेल हे तुम्हीच पाहाल. बघा काय म्हटलंय. थोडे ना शब्दांकडे लक्ष द्या. प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं काहीतरी तुम्हाला सापडलं गेलं आणि आहेच. या जगातला प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. बघा, तुम्ही जज करू शकत नाही कोणीच कुणाला. प्रत्येक जण युनिक आहे कारण ती त्या परमात्म्याची देण आहे, या युनिव्हर्सची देण आहे. म्हणून प्रत्येक जण युनिक आहे. आपण काय करतोय, इतरांशी कम्पेअर करतोय. आपल्याला ती सवय लागली आहे चढाओढीची. त्याच्याकडे खूप आहे म्हणून आपल्याकडे हवं, त्याला हे आहे म्हणून आपल्याकडे हवं, त्याची अशी आहे म्हणून नको. ही स्पर्धा थांबवा थोडी आणि बघा आपण कुठे आहो आता. प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं काहीतरी तुम्हाला सापडत गेलं तर कृतज्ञता किती विलक्षण जादू करेल. आणि हे कृतज्ञता करण्यासाठीच आपला जन्म झालाय. जोपर्यंत आपल्याला समजत नव्हतं ना तोपर्यंत आपण खेळायचो, बागडायचो. बघा, त्या प्रत्येक नात्यात ना, लहानपणात जा, बालपणात जा, आपण खेळायचो, बागडायचो. कितीतरी गोष्टी होत्या की नाही. बंद करा डोळे आणि आठवा ते दिवस की आपल्यामध्ये कुठल्या भावना होत्या हो तेव्हा. कधीतरी भांडणं व्हायची का? एकमेकांना आपण दोष द्यायचो का? आणि आताच का आले हे सगळं? कारण आपण समजूतदार झालो. म्हणून बघा काय झालं. त्यामुळे तुमचे नातेसंबंध तुम्ही विचार केला नसेल इतके बळकट, परिपूर्ण आणि तुम्हाला समृद्ध करणारे होतील. आठवा हे सगळं आणि प्रत्येक नात्याला समृद्ध करा. आपल्या घरात भरभरून समृद्धी आहे, नात्यांची समृद्धी आहे आणि ती समृद्धी अनुभवा. आपल्याकडे पैशांची विपुलता येईल, आपल्याला भरपूर आरोग्य मिळेल, आपल्याच घरातल्या विपुलतेविषयी, समृद्धीविषयी, या नात्यांच्या समृद्धीविषयी भावना जागृत करा.
तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा अगदी तुमच्या जवळच्या 3 नातेसंबंधांची निवड करा. कदाचित तुम्ही तुमची पत्नी, तुमचा मुलगा, तुमचे वडील यांची किंवा तुमचा बॉयफ्रेंड, तुमचा व्यावसायिक भागीदार आणि तुमची बहीण यांची निवड कराल. किंवा तुम्ही तुमच्या सगळ्यात चांगला मित्र. आगे बढ़ेंगे. येस. येस. बघा, चांगला मित्र, तुमची आजी, तुमचे काका यांची निवड कराल. बघा, तुमचे सगळे जवळचे संबंध घ्या. तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या 3 नात्यांची निवड करा. मात्र त्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो म्हणजे छायाचित्र तुमच्याकडे हवं. ते छायाचित्र त्या व्यक्तीचं एकट्याचं किंवा तुम्हा दोघांचं एकत्र हवं. बघा, आता या फिलिंग्स आणखी आणण्याकरता आपल्या चेहऱ्यासमोर तर सगळे नाती आलीत आता. पण आता यांनी रॉन्डाबर्ननी काय सांगितलंय, लेखिकेनी काय सांगितलं, 3 नाती. कारण एक एक नात्यावर जर आपण अभ्यास केला ना तर जास्त फिलिंग येतं. एकादमाने सगळ्या नात्यांवरती करण्यापेक्षा एक एक नाती करा. ठीक आहे. एका नात्यावरती फोकस करा, त्यांच्यातले 10 वरदान शोधा, लिहा आणि धन्यवाद म्हणा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दुसरा फोटो घ्या, त्यांच्याविषयी 10 वरदानांची मोजदाद करा, त्याच्यानंतर म्हणा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तिसरा फोटो घ्या, 10 वरदानांची यादी लिहा, म्हणा धन्यवाद, धन्यवाद. बघा, हे 3ही फोटो घ्या. दुसऱ्या दिवशी परत 3 फोटो घेतल्यानंतर परत 10-10 ची यादी करा. पण आधीचे जे 3 फोटो आहेत ना त्यांच्या 20 वरदानांची यादी करा. म्हणजे यादी वाढवत जायला हवी. म्हणून म्हटलं की तुम्ही आधी संपूर्ण नात्यांची यादी करा. हळूहळू 3-3 नाती घ्या आणि या चांगल्या नात्यांना, म्हणजे जसं आपण आज 3 नाती घ्यायला सांगितली होती, जवळची आई वडील, बघा तुम्ही भाऊ बहीण, तुम्हाला बऱ्याच जणांची उदाहरणं दिली आहेत, आजी काका मामा मामी, जे काही असतील ती नाती घ्या आणि एका एका व्यक्तीसाठी 10-10 वरदानांची यादी आज करा. हळूहळू ती यादी वाढवा. परत दुसरे फोटो घेतले की त्यांची यादी वाढवा, मग त्याच्यानंतर परत यादी वाढवा. एकदा का तुम्ही 3 व्यक्तीची निवड केलीत की त्यांची छायाचित्र तुमच्या जवळ ठेवलीत की तुम्ही जादूसाठी तयार झालात. ओके. मग काय करायचंय तुम्हाला, ही 3 चित्र घेतल्यानंतर तुम्ही शांत बसा आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला अत्यंत कृतज्ञ वाटतं त्याचा विचार करा. त्या व्यक्तीमधल्या चांगल्या गुणांचा विचार करा. प्रत्येकामध्ये गुण आहेत. आता तुमची तुमची तुम्ही बघा. ठीक आहे. या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात, त्यांचे सगळ्यात चांगले गुण कोणते, तुम्हाला त्यांच्या सहनशीलतेबद्दल, ऐकून घेण्याच्या क्षमतेबद्दल, बुद्धिमत्ता, ताकद, चांगली निर्णय क्षमता, शहाणपण, हसणं, विनोद समजण्याची कुवत, डोळे, स्मितहास्य, सहृदयता यांच्याबद्दल कृतज्ञता वाटू शकते. बघा, एखाद्याची स्माइल सुद्धा साधी तुम्हाला आवडू शकते आणि खरंच प्रत्येकामध्ये भरपूर वरदानांची ताकद आहे. त्यांच्याबरोबर काही गोष्टी करताना तुम्हाला आनंद वाटतो, मजा येते, म्हणूनही तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते. किंवा जी व्यक्ती वेळेला तुमच्या मदतीला धावून आली किंवा तिने तुमची काळजी घेतली, तुम्हाला आधार दिला, ही प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आठवते तेव्हाही तिच्याविषयी कृतज्ञता तुमच्या मनात दाटून येते. नातेसंबंध जेव्हा खराब व्हायच्या आधी कधीतरी तर चांगल्या गोष्टी झाल्या असतील की नाही? चांगल्या गोष्टी आठवायच्या आहे आपल्या लाईफमध्ये. जर आपल्या जीवनामध्ये ही माणसं आहेत तर कधी ना कधी त्या व्यक्तींनी आपल्याला आनंद दिलेला आहे, म्हणूनच ती आपल्या जीवनात आहे. आता तो प्रत्येक व्यक्तीमधील वरदान आठवा. गुणांचीच मोजदाद करायची, गुणांचीच मोजदाद करायची. वारंवार सांगते, रॉन्डा बर्न सुद्धा सांगतो आहे आणि आपण पण सगळ्यांनी गुणांचीच मोजदाद करायची आहे. तुम्हाला कधीतरी तर त्यांनी आधार दिला असेल ना, त्याच्याविषयी कृतज्ञता तुमच्या मनामध्ये दाटून येते. त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते यावर थोडा वेळ विचार करा. आगे बढ़ेंगे. येस. येस. येस 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 येस. नीचे नीचे नीचे. हा, त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते यावर थोडा विचार केल्यानंतर त्याचे फोटो तुमच्या समोर ठेवा.
ठीक आहे. फोटो समोर ठेवायचा आहे. पेन आणि वही घ्या किंवा संगणकाजवळ बसा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टीबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते. बघा 10 वरदानं म्हटलेली आहे की काय काय दिले त्या व्यक्तीने तुम्हाला आणि आता त्यांच्याबद्दल काय करायचंय तुम्हाला 5 गोष्टींबद्दल सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते ते लिहा. त्या आठवा 5 गोष्टींची यादी करताना व्यक्तीच्या फोटोकडे बघा. ठेवलाय फोटो समोर? फोटोकडे बघा आणि फोटो आणले नसतील, एकमेकांसमोर पती-पत्नी बसलेले असेल, एकमेकांसमोर बसा. आई-वडील असतील तर त्यांच्या समोर बसा आणि प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या वाक्याने करा. त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि त्यानंतर तुम्हाला कृतज्ञ का वाटते ते लिहा. आभारी आहे व्यक्तीचे नाव लिहा आणि कशाबद्दल कृतज्ञता वाटते ते लिहा. मग कसं लिहिणार? जे फोटो तुम्ही आणलेले असतील त्या व्यक्तीविषयी तुम्हाला लिहायचं आहे. उदाहरणार्थ आभारी आहे सागर. आता बघा रॉन्डावननी तेव्हा लिहिलेलं पुस्तक आणि माझ्या पतीचं नाव सुद्धा सागरच आहे. म्हणजे माझ्यासाठी लिहिलेलं असेल का हे पुस्तक? असू हो. शकतं. उदाहरणार्थ आभारी आहे सागर, मला तू नेहमी हसवतोस त्याबद्दल. किंवा आभारी आहे आई, महाविद्यालयीन जीवनात तू मला आधार दिल्याबद्दल. आता तुम्ही तुमचं लिहा हं. सागर नाही लिहायचं. असू शकतं दुसरं नाव सागर तुमच्याही मिस्टरांचं. ठीक आहे, याच्यातही आपण आनंद मानू या. जेव्हा तुम्ही 3ही व्यक्तींसाठीची यादी लिहून पूर्ण करता, तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्या. आता एक तरी वाक्य आठवलं का? एकदा तरी धन्यवाद करावंसं वाटलं ना? येस. मग काय करायचंय? यात थोडासा नीचे करेंगे. ठीक आहे ना. येस. जेव्हा तुम्ही 3ही व्यक्तींची यादी लिहून पूर्ण करता, तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्या आणि ते नेहमी तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवा. ठीक आहे. आज जेव्हा कधी तुम्ही त्या फोटोकडे बघाल, तेव्हा त्या व्यक्तीचे नाव घेऊन आभारी आहे या जादूच्या शब्दांनी त्याचे आभार माना. जसं आभारी आहे केतकी. आता इथे केतकी लिहिलेलं आहे. तुम्ही तुमचं बघा. समोर जे फोटो ठेवलेत त्यांचं नाव काय आहे? ओके. कामानिमित्त जर तुम्ही फिरत असाल, तर हे फोटो तुमच्या बॅगमध्ये किंवा खिशात घेऊन जा. एवढी हिंमत आता आपल्याला आलीये, फोटो घेऊन जा. पण बघा थोडं सांभाळून आणि दिवसातून 3 वेळा तरी त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा. करा. आणि मग वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तिचे नाव घेऊन आभार माना. काय आहे ना ही म्हणजे धन्यवाद करण्याची कुठली पद्धत? ऍक्च्युली ना या भावना जागृत करण्यासाठी फोटो जवळ ठेवा आणि हे तुम्ही करू शकता. आज सर्वात पहिल्या दिवशी जर सांगितलं असतं ना, हा चॅप्टर आला असता, कदाचित आपण विचार केला असता. पण आता विचार नाही. आता विचार कुठले? प्रत्यक्ष आचरणाचे. जे आचार करायचा ना आपल्याला, त्याचाच विचार करायचा आपल्याला. कामानिमित्त जर तुम्ही फिरत असाल तर फोटो घ्या. आता तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांचे जादूच्या नातेसंबंधात रूपांतर करण्यासाठी कृतज्ञतेची जादूची शक्ती कशी वापरायची हे माहित झालं. झालंय का सगळ्यांना माहिती? समोर जायचंय. आता जर ही आश्चर्यकारक अशी कृती तुम्हाला प्रत्येक नातेसंबंध उदात्त बनविण्यासाठी आवश्यक वाटत असेल, तर तो या पुस्तकाच्या गरजेचा भाग नसताना देखील प्रत्येक दिवशी तुम्ही वापरू शकता. काय म्हटलंय? या नातेसंबंधांना उदात्त करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कृतज्ञ राहायला हवं. रोज करायला हवं. बघा 3 अशी वाढत जाणारे संबंध जरी असतील, 3 फोटो रोज बदलणारे जरी असतील, तर आधी हे 3 यांच्याशी नातेसंबंध बदलले की 3 फोटो घ्या. आणि फास्ट करण्यासाठी ना, हा सराव करण्यासाठी जास्तीत जास्त कृतज्ञता. धन्यवाद 1000दा वापरा दिवसभरामध्ये. बघा त्यांनी काय म्हटलंय, 3दा तरी तो फोटो बघा. काही हरकत नाही 10दाही बघितला तरी. आपलेच नातेवाईक आहेत ना, आपलेच आहेत ना अंश. मग आपण
कितीदाही बघितले तरी भावनाच उत्पन्न होणार आहे, कशा सकारात्मक आणि चांगल्या. ठीक आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला हवं असल्यास एकाच नातेसंबंधासाठी अनेक वेळा तुम्ही ही जादूची कृती करू शकता. आता जे काही संबंध आपले छान असतील तर ते अधिक अधिक छान होत जाणार, आणि थोडे काही त्याच्यामध्ये काय असेल, आज कमी जास्त असतं प्रत्येक घरामध्ये, भांड्याला भांडं वाजतं. तर बघा किती आपण भांड्यांचा किती आवाज करायचा ते, आणि आजपासून तो भांड्यांचा आवाज थांबवा आणि थोडं ना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे काय होणार की प्रत्येक दिवशी या नात्यांमध्ये तुम्ही बदल बघायला तुम्हाला मिळेल. ओके, आगे बढ़ेंगे सर. येस 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 येस. प्रत्येक येस, तुम्हाला हवं असल्यास एकाच नातेसंबंधासाठी अनेक वेळा तुम्ही ही जादूची कृती वापरू शकता. तुमच्या नातेसंबंधांमध्ये चांगल्या गोष्टीबाबत जितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल, तितक्या जलद गतीने तुमच्या जीवनातील प्रत्येक नातेसंबंधात विस्मयकारक बदल घडून येतील आणि आलेली आहेत. त्यामुळे वारंवार सांगण्यात येतंय की हे जादूचे प्रयोग कसे आहेत, कुणासाठी आहेत, हे स्वतःला प्रश्न करा. हे प्रश्न स्वतःला करा आणि बघा जादू. बघा, मी आई वडिलांबद्दल बोलले ना, तर सुरुवातीला आपले आई वडिलांशी संबंध बघा, आणि आता मुलींचे संबंध ना खूप चांगले असतात. फक्त थोडा गोंधळ होतो तो सगळा इकडे माणसांच्या नात्यांमध्ये. म्हणजे त्या आई वडिलांना कसं ना, ते भावना व्यक्त करू शकत नाही, एवढंच. भावना नसतात असं नाही. म्हणून आपण ना थोडी काही मी अभ्यास केला याच्यावरती, संबंधांवरती, आणि मला असं वाटलं की आई वडील ना हे आपल्याला पूर्ण माणूस बनवू शकतात, पण परिपूर्ण नाही. परिपूर्ण आपल्याला बनायचं आहे. आतापर्यंत काय आपण अपेक्षा केली त्यांच्याकडून, त्यांनी आपल्याला परिपूर्ण बनवावं. पण ते आपल्याला काय करू शकतात, पूर्ण माणूस त्यांनी बनवलंय, पण आपल्याला परिपूर्ण बनवायचंय. बरोबर. सत्य असे आहे की आई वडील ना आपण काय करतो, आपल्याला राग जेव्हा कळतो ना, राग हा समजमध्ये बदलतो ना, कुठल्याही नात्यातला राग हा समजमध्ये बदलतो ना, आणि दोष हा स्वीकारामध्ये बदलतो ना, तेव्हा तो वेगळ्या दिशेने प्रवास करतं हे नातं. समजलं का? मग येस जिथेही मॅम. राग असेल तिथे समजूतदारपणा घ्या. दोष असतील स्वीकारा आणि समोर चला. कारण हे सगळं केल्यामुळे काय होतं, संघर्ष कमी होतो, अपेक्षा ह्या वास्तववादी राहतात. बघा, मी जे काही सांगताय ना, हे काही खूप असं मोटिवेशनल भाषण नाही आहे. मी इथे वास्तव मांडते आहे. मी वास्तव तुमच्या समोर आणते आहे. रॉन्डा बर्नना वास्तव तुमच्या समोर आणतात आहे. आणि मग हे वास्तव स्वीकारल्यानंतर नातं कसं हलकं होतं ते बघा. आता जो ताण आलाय ना तो नात्यांचा, तो हलकं करा. नात्यांना हलकं वाटू द्या आपल्या स्वतःला, आणि स्वतःची जबाबदारी स्पष्टपणे स्वीकारा. काय म्हटलंय मी? माफी देणे आणि वास्तव स्वीकारणे हेच नात्यातलं गूढ आहे. मान्य सर्वांना? मग येस मॅम. आजची जादूची कृती काय आहे? चला जादुई कृती क्रमांक 3 जाऊया आपण. थोडा 5 मिनिट जास्त घेते, कारण जास्त नाती दृढ करायची असेल तर आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. आपली कमिटमेंट आहे की आपण प्रत्येक चॅप्टरला ना काय देणार आहोत, अगदी न्याय देणार आहोत. बघा काय म्हटलंय, जादूच्या कृतीच्या वाचा एक ते मॅडम, श्रद्धा मॅम. येस मॅम. येस. जादूची कृती क्रमांक 3, जादूचे नातेसंबंध. जादूच्या कृतीचे 1 ते 3 पायऱ्याचा पुनरुच्चार करा. क्रमांक 1, तुमच्या वरदानाची मोजदाद गणती करा. 10 वरदानाची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा, आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा.
दुसरं, तुमच्या अगदी जवळच्या नातेसंबंधातील 3 नात्यांची निवड करा आणि त्या प्रत्येकाचा फोटो मिळवा. फोटो तुमच्या समोर ठेवा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टीबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञ वाटतात ते तुम्हाला तुमच्या वहीत लिहा आणि संगणकावर नोंदवा. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या शब्दाने करा. त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि तुम्ही विशेष करून कशाबद्दल कृतज्ञ आहात ते लिहा. आज तुमच्याबरोबर हे 3 फोटो बाळगा किंवा तुम्हाला ते नेहमी दिसतील अशा ठिकाणी ठेवा. त्या छायाचित्राकडे किमान 3 वेळा बघा आणि त्या व्यक्तीच्या फोटोतील चेहऱ्याबरोबर बोला. जादूचे शब्द आभारी आहे असं म्हणून तिचे आभार माना आणि तिचे नाव घ्या. उदाहरणार्थ, आभारी आहे केतकी. झोपी जाण्यापूर्वी तुमच्या जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे शब्द जादूचे म्हणा. कळलंय? बघा, कधी कधी ना एक छोटस स्मित सुद्धा ना नात्याला बळ देतं, मजबूती देतं, है ना? आठवा ते दिवस आणि त्या ज्या प्रत्येक फोटो समोर ठेवल्यानंतर ना आपल्याला त्या नात्यांमधला आनंद आठवायला हवा. कारण कधी कधी ना संपूर्ण वेळ देण्यापेक्षा ना नात्यांना एक खरा क्षण मोलाचा ठरत असतो. बघा, Yes. आपण संपूर्ण वेळ नाही मागत कुठल्याही नात्याला, पण तो एक खरा क्षण मागत असतो. कधी कधी ना एकमेकांच्या चुकांवर ना हसूनही प्रेम करणं म्हणजे नातं टिकवणं असतं. बघा, पटतंय का? एकमेकांच्या चुकांवर हसूनही प्रेम करणे म्हणजे नातं टिकवणं. Yes. नात्यांना ना सूर्यासारखी ऊब आणि चंद्रासारखी शीतल सावली हवी असते हो. बघा, आपापल्या नात्यामध्ये कधी कधी ना माफीचा एक शब्द सुद्धा नात्याला वाचवतो बरं का. आणि खरंच. आपल्यामध्ये ना इतका काय माहिती कुठून काय सगळं आलंय. आता आपण त्याचा विचार करणार नाही, कारण आपण जादूचं पुस्तक करतोय. कारण ना असंख्य क्षणांची छोटी 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 काळजी ही नात्याला टिकवत असते. बघा, नातं आपलं कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करून जातो, पण या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना आपल्याला कुणीतरी सांगावं लागतं. आता ना आपण विचार करायला हवा, कधी कधी ना एकमेकांचा आवाज ऐकणे सुद्धा आधार वाटतो. हा आधार म्हणा. फोन करा, बोला एकमेकांशी. कारण कारण काय आहे ना, सगळीकडे सगळं वातावरण कसं आहे बघा आजचं. कारण विश्वास आणि संवाद ना कोणत्याही नात्याचे हे खांब आहेत. विश्वास नात्यांचा पाया आहे, पाया. सकारात्मकतेने आणि समजुतीने प्रत्येक नातं फुलत असतं. सकारात्मकता ठेवा नात्यांमध्ये. आता आपण सकारात्मकतेचे चुंबक झालो ना, आता समजूतदारीने वागा. प्रत्येक नात्यामध्ये समजूतदारीने वागा. करा हो माफ. चला आपण माफ करूया आज सर्वांना. माफ करूया, समजून घेऊया आणि प्रेम करूया. सगळे तयार? येस. हे येस. खऱ्या नात्याचे खरंच सूत्र आहे. हे सूत्र आहे 3. माफ करा, समजून घ्या आणि प्रेम करा. लहान लहान बदल बघा, लहान लहान बदल, सतत प्रेम आणि काळजी ना नात्याला वाढवत असतात. येस. खूप मोठे बदल नकोच. आपल्याला खूप मोठी बदल करायची आहे, पण छोट्या छोट्या बदलापासून आपल्याला सुरुवात करायचंय. प्रेम आणि समजूतदारीने नातं फुलत असतं, तक्रारीने नाही. आजपासून तक्रार बंद. तुम्ही काय केलंय, समर्पणाचा बॉक्स बनवून ठेवलाय. जितकी तक्रार ना तितक्यांदा स्वतःचे कान पकडायचे स्वतः. कारण ना आपण आता भावनेचा विचार करतोय ना, सतत भावना म्हणतोय आपण. प्रेम ही एक भावना नाही, तर ती कृतीतून दिसायला हवी. बघा, प्रेम ही भावना नाही. मी का म्हंटलय, नात्यासाठी ना फक्त तेवढीच चालत नाही. ती कृतीत यायला हवी. आता प्रत्येकाच्या घरात ना मला ती कृतीतून दिसायला हवी. सकाळी ना एक गुलाबाचं फुल आणून ना देऊन बघा आपल्या नात्यांना.
काय हवं खरंच. असतं आपल्याला? एक साधंसं स्मित हास्य सुद्धा आपलं बळ वाढवून जातं. कधी-कधी आपल्या भाजीची केलेली तारीफ सुद्धा आपल्याला बळ देऊन जातं. बघा, बघा छोटी-छोटी गोष्टी. आणि एकदा फक्त कधी-कधी काही शब्द, "अहो, ऐकलत का?" प्रेमाने म्हटलेलं सुद्धा ताकद देऊन जातं. बघा, तुम्हाला समजून घेणे हा प्रेमाचा सर्वात मोठा अनुभव आहे आणि मी सगळ्यांना विनंती करते की या नात्यांना अनुभवा. कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे ना, एकत्र घालवलेले क्षण ना नात्याची इन्व्हेस्टमेंट असते. बघा, मी थोडे 5 मिनिट जास्त घेईल तुमचे, पण मला जो अनुभव आलाय ना इतक्या दिवसाचा, तर त्याच्यावरून काही गोष्टी मला वाटतात नात्यांबद्दल, की एकत्र घालवा क्षण. कारण ती इन्व्हेस्टमेंट असते तुमच्या समोरच्या लाईफची, तुमच्या मुलांसाठीची. तू रागवलीस तरी काही हरकत नाही गं, मी हसतोय ना, असं म्हणा. म्हणा तर. बघा मग किती मजा येणार. आणि 1 कप चहा ना 2 हसणाऱ्या लोकांनी प्या आणि नातं तयार होतं. बघा, छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. 1च कप चहा आणि 2 हसू. खरंच, जगात कितीही स्मार्टफोन आलेत ना, तरी माझा फोन ना तुझ्या हसण्यावरच लॉक होतो म्हणा. वाव. मॅम, खूप सुंदर शब्द वापरतात तुम्ही. आता आता तुझ्या विनोदावर हसणं हा नात्याचा व्यायाम समजा बरं. त्यांच्या विनोदावर हसणं, प्रत्येकाने एकमेकांच्या विनोदावर हसणं ना, हा नात्यांचा व्यायाम समजा. आणि एकमेकांच्या गप्पा ऐकणं ना योगासन समजा. क्या आपल्याजवळ बात. वेळ नाही म्हणतो ना आपण नात्यांसाठी, तर येस. या गोष्टीसाठी वेळ काढा. की गप्पा करा आणि समजा की आपण योगासनं करतोय. आपलं आरोग्य, योगासनं आपण जेव्हा हे सगळ्या गोष्टी करून करणार ना, तर किती अबंडन्सपणे चांगलं होणार, किती विपुलता येईल आपल्या आरोग्यामध्ये येस. सुद्धा. आणि एक गोष्ट सांगू का? आपल्याला टोमणे मारायची सवय असते एकमेकांना. ती टोमणे मारण्याची भाषा सुद्धा ना प्रेमाचीच भाषा आहे समजा. आणि तुझा राग पाहून सुद्धा हसू येणं, हे नात्यात हे राग पाहून सुद्धा हसू येणं ना, याने नाते मजबूत होतात. या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आणि खरं ना, नवरा-बायकोची जी नाती असतात ना, बघा, तुमच्याकडे ना बायकांना मी विचारते, सगळ्यांनाच, दोघांनाही विचारते, आपल्याकडे ना सप्तपदी म्हटल्या गेली होती. आठवतं का? कुणाला आठवतं? थंब द्या. सगळ्यांना आठवतं का आपल्या घरी आपण जेव्हा फेरे घातले होते ना, तेव्हा सप्तपदी म्हटली होती आणि ती सप्तपदी ज्यांना आठवते ना, त्यांची नाती अजूनही दृढ आहेत. आम्ही ना आमच्या घरी ना आईने ती सप्तपदी दिली होती मला आणि मी माहितीये का माझ्या रूममध्ये ठेवलेली होती ती सप्तपदी. खरं सांगते, अजूनही ती सप्तपदी आम्ही वाचतो रोज. आणि खरंच पती-पत्नीचं नातं ना, आम्ही गोष्टी कशा करत असतो त्याच नात्यांमधल्या. कशा? की त्यात दृढता निर्माण झाली पाहिजे. पहिलं पाऊल काय होतं? दुसरं पाऊल काय होतं? कुठेही थोडी खटपट झाली ना, की ती पावलं आम्ही आठवायला लागतो. प्रेम, आदर, समर्पण, कुटुंबाची जबाबदारी हे सगळं त्यात जाणवतं. आणि आम्ही कधीच विसरत नाही आम्ही घेतलेली ती 7 पावलांची वचने. ती आठवली, की नातं अधिक दृढ होतं जातं. ती आठवली, की नातं अधिक दृढ होत जातं. काढा ती सप्तपदी, वाचा ती सप्तपदी आणि बघा, जीवनाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यापुरते आपले संबंध मर्यादित नसून व्यक्तीच्या आंतरिक आणि बाह्य जीवनात सामंजस्य राखण्यासाठी, त्याच्यासाठी या नात्यांना भर द्या. बघा, सामंजस्य राखण्यासाठी नाते कराल, आठवाल, हे अभ्यास करणार का? माझे येस. विद्यार्थ्यांनो, करून बघा. नात्यांमध्ये इतका आनंद भरून बघा. बघा कसं नातं प्रेमपूर्ण होतंय. एकमेकांना दिलेली वचनं आठवा आणि सांगा बरं का. चला, तुम्हाला आज ना बरेचसे मी टास्क दिले, ते पूर्ण करा आणि आपल्या नात्यांचा आनंद अगदी गगनात मावणार नाही एवढा प्रचंड वाढवा.
थांबवायचं का? चला, हे वास्तव आहे. मी आधी म्हटलं, की मी काही तुम्हाला इथे रॉन्डाबन आपल्याला इतक्या सुंदर शब्दांमध्ये सांगतात आहे. त्या पुस्तकामधल्या प्रत्येक शब्दांवरती ना खरंच इतकं सुंदर लिटरेचर आहे त्याच्यामध्ये. एका शब्दावरती पीएचडी होऊ शकते खरं तर. रॉन्डाबनच्या एका शब्दावरती. आणि त्याच्यासाठी ना आपल्यामध्ये ना तेवढी शिद्दत असायला हवी. आपण कुठल्या पद्धतीने ते घेतोय याच्यावरती ना खरंच आपण त्याला या चॅप्टरला ना आपण काय द्यायचं, न्याय द्यायचा. मी पहिल्याच वेळी म्हटलं. आणि त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात आपल्याला सराव करायला हवा. इथेच आज थांबवूया आणि उद्याचा चॅप्टर आहे आरोग्य. आता बघा, काल आपण काय केलंय, तो मॅजिक दगड जो आहे ना त्याचे इतके ग्रॅटिट्यूड केले की आपल्याला इतके सुंदर संबंध समजले. आता जर आपण या संबंधाची इतकी कृतज्ञता केली ना की आपलं आरोग्य, उद्याचा चॅप्टर खूप सुंदर. तयार मग सगळे? येस मॅम, येस. येस. आता इथे थांबवूया. थोडा 18 मिनिट मी जास्त घेतले कारण थोडा आपला विषय, कारण एवढे वर्षानंतरचे जे संबंध असतात ना तो 1 तासात समजणारा विषय नाही खरं तर. पण आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्याकडून खरंच मला जे समजले ना नातेसंबंध तो थोडा मांडण्याचा प्रयत्न केलाय. बघा आता, आणि तुमच्याकडूनही मला खूप काही शिकण्यासारखं आहे. तुमचेही अनुभव सांगा. थँक्यू. धन्यवाद श्रद्धा मॅम. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाचन. धन्यवाद आयुष सर. पडद्यामागची भूमिका खरंच सर, एक भावासारखं नातं. अगदी प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही जी मदत करताय. आयुष सर, आप जो हमें हेल्प कर रहे हैं ना, वो ना किसी भी रिलेशन के बहुत बहुत ऊंचाई पे है. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला, कुणाला काही बोलायचंय की आज एंड करायचं सेशनला? थोडा हळवा विषय असतो नातं म्हणजे. थोडे मी पण इमोशनल झाले होते, पण ठीक आहे, आपण असं समोर जाऊया. कुणाला काही बोलायचंय? हँड कोई रेज कुछ बात कराय. करना चाहता है, आप हैंड रेज कर सकते हैं. आज सब इमोशनल हो गए लगता ठीक है, इसके ऊपर हम कल बात करेंगे. लेकिन मुझे क्या लगता है ना, आप कैमरा ओपन करेंगे सभी. थोड़ा सा टाइम तो हो गया है बड़ा, ये तो हमें मानना पड़ेगा. थोड़ा सा उसके लिए मैं तहे दिल से ना आपके ग्रॅटिट्यूड ही करूंगी की थँक्यू आप सभी ने, तुम्ही सगळ्यांनी. मला वाटतं हे सगळं ना मनापासून स्वीकारा आणि समोर जाऊया आपण. थांबवायचं इथे. येस मॅम, येस. खरंच कुणाला काहीच बोलायचं नाही. कालपर्यंतचे जे अनुभव आलेत, आपल्याला मॅजिक रॉक आपण शिकलोय. 80 लोक आहेत आज इथे, पण एकालाही बोलायचं नाही. काहीतरी अनुभव ज्यांनी आधी अनुभवलेले असतील, कुणी मॅजिक बुक केलेलं, त्यांच्या नातेसंबंधांमध्ये त्यांना जे बदल दिसलेत. काही प्रश्न? सायलेंट झोन मध्ये गेले आहे सगळे, बिकॉज आज सेशन खूप सुंदर फील करून दिलाय मॅम तुम्ही. म्हणजे खरंच ज्यांच्याशी जे रिलेशन आहे, चूक म्हणजे नकारात्मक सकारात्मक ते दोन्ही जेव्हा समोर आले तर आपल्या पण चुका दिसल्या की आपण पण कुठेतरी चुकलो आहोत. हे फार महत्वाचं आहे, कारण स्वतःची चूक बघणे याच्यासाठी खूप मोठं आता सहकार्य केलंय तुम्ही आम्हाला. म्हणजे स्वतःतली चूक बघणे हे तुम्ही फील करून दिलं की खरंच आपल्याकडनं पण कधी कधी काही चुका नकळतपणे होतात, त्या तुम्ही फील करून दिल्या. थँक्यू सो मच सोनाली मॅम. थँक्यू, थँक्यू.
या पुस्तकाने आपल्याला शिकवलंय की आपल्या चुका कबूल करा. या पुस्तकानेच काय आपल्याला खूप जणांनी आजपर्यंत सांगितलंय. पण एवढी कान नव्हते पकडले ना आपण आपले स्वतःचे, उठबशा नव्हत्या काढल्या ना आतापर्यंत आपण. आणि मी खरंच धन्यवाद मानते ना. ऍक्च्युली इतकी सुंदर माणसं मला इथे, इतकी सुंदर अभ्यासू लोक मला इथे बसलेली दिसतात आहे ना, की त्या सगळ्यांच्या गुरूंचे मी धन्यवाद मानते. मला काल मी हातात रॉक घेतला. हातात मॅजिक रॉक घेतल्यानंतर ना, मला या सगळ्यांचे गुरूंची आठवण आली, की किती छान गुरु असतील ते. त्यांना एवढं छान शिक्षण दिलंय, की त्यांना मराठी शिकण्याची ओढ निर्माण झाली होती. मराठीतून पुस्तक करायचं होतं. त्या सगळ्या मराठी शिकवणाऱ्यांचे मी धन्यवाद मानले, की त्या सगळ्या शिक्षकांनी यांच्यामध्ये आपल्यामध्ये मी पण त्यात आहे, की आपल्याला ना मराठी वाचण्याचा, मराठी जगण्याचा आनंद आणि त्याच्यातून आपण जे आता शिकतोय ना आपल्या पुस्तकातून, आपल्या भाषेतून हे ज्ञान, तर येस मला त्या येस. गुरूंचे धन्यवाद करावेसे वाटले. आणि खरंच सगळी इथे बसलेल्या मंडळींना मी मनापासून धन्यवाद देते. कारण हा एक परिवार आहे, ही एक शक्ती आहे. कारण परिवार एकत्र आला ना, की एक शक्ती निर्माण होते आणि ही शक्ती आपल्याला इथे दिसते आहे. इतकी सारी जण बघा, 10:30 वाजता आपण सिरियल बघणारी, रील्स बघणारी, येस. रोज कुठेतरी बाहेर जाऊन थोडेसे शतपावली करणारे, आज सगळे या क्लासमध्ये बसलेले आहेत. त्या सगळ्यांना, त्या सगळ्या परिवाराला मी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देते मनापासून. थँक यू सो मच. थांबायचं आपण इथे. मॅजिकल इव्हिनिंग मॅम. मॅजिकल इव्हिनिंग. मॅम सगळ्यात आधी तुमचं खूप 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 धन्यवाद मॅम. एवढं सुंदर सेशन तुम्ही मराठीतून घेतलं मॅडम. मी अश्विन मॅमचं आणि विजय सरांचं हिंदीमधून ऐकलेलं आहे. पण मराठीमध्ये नातेसंबंधाविषयी तुम्ही जे काही बोललात ना मॅम, अक्षरशः मी असं तुम्ही जे सांगत होते मी अक्षरशः मी असं अश्रू ढाळत होते. एवढं म्हणजे आई-वडिलांविषयी एवढं त्यांनी केलं, पण तिथं आठवलं मला आणि आपण जे आता आपण ज्या चुका केल्या, त्या चुका मला दिसू लागल्या होत्या. मी माफी मागितली. तुम्ही मला माफी मागितली मी. मॅडम एवढं लाईट वाटते आता खरं सांगू तुम्हाला मी. हलकं आणि वाटतं. हलकं वाटते. एवढं मला हलकं वाटते आणि तुमच्या जे तुम्ही जे बोलत होता ना मराठीतून ते शब्द असं असं वाटतं की ते रोंडा मॅमच बोलत होते असं वाटत होतं. त्यांचे खरंच खरंच खूप सुंदर. तुमच्या शब्द भावना एवढे खरंच सुंदर. खरंच आपल्याला मॅम. ना, खरंच ना, हा चॅप्टर ना माझ्या अगदी जवळचा. म्हणजे मला हा चॅप्टर जेव्हा वाचला ना, हा पाठ जेव्हा वाचला ना, तेव्हा खरंच पहिले म्हणजे माझा मी एक अनुभव सांगते. मला स्वतःच शेअरिंग करावंसं वाटेल इथे. मी 2 मिनिट घेते. मी नक्की. जेव्हा हे चॅप्टर केलं ना, तेव्हा पहिले संबंध तर मी आई, बाबा, माझे सासू-सासरे, पती माझे, सगळ्यांसाठी केलेत. मग खरंच मला म्हणजे विपुलता आहे माझ्या नात्यांमध्ये, कारण आम्ही एकमेकांना खूप समजून घेतोय. मग मी ना, माझ्या भावाची ऍक्च्युली काय झालं ना, माझा भाऊ बाहेर असायचा नेहमी. तो दुबईला होता सुरुवातीला आणि चक्क माझं लग्न झाल्यानंतर ना 25 वर्षात मी राखी पण बांधलेली नव्हती आणि मी ओवाळलं पण नव्हतं माझ्या भावाला. कारण तो बाहेर असायचा सतत. पण जेव्हा हे पुस्तक हातात आलं ना, तर मी काय केलं माहितीये का? सर्वात जास्त पहिले तर खूप जास्त धन्यवाद केले. मला वाटायचं नाही. मी म्हणायची नेहमी बोलणं व्हायचं तर, की हां, कधीतरी ना तो माझ्या म्हणजे दिवाळीला किंवा राखीला इथे असावा. मला असं नेहमी वाटायचं. नेहमी सगळ्यांचं बघून मला पण वाटायचं त्या दिवशी. पण माहितीये का, यावर्षी चमत्कार झाला. पुस्तकाने चमत्कार केला आणि मला फोन येतो माझ्या भावाचा आणि म्हणतो, "ताई, मी यावर्षी ना नागपूरला असणार आहे दिवाळीच्या वॉव! भाऊबीजेला खूप छान. आणि ग्रेट. 25 वर्षानंतर मी माझ्या भावाला ओवाळलंय." आणि तो खूपच आनंद छान.
मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. आणि म्हणून मला ना असं वाटतं की खरंच प्रत्येक नात्याला जपावं. आणि 25 वर्षानंतरची ती भाऊबीज कशी असेल हे दिलंय पुस्तकाने. हे दिलंय पुस्तकाने. आता बघा प्रत्येकाने आपापल्या नात्यांमध्ये बघा. येस आणि मॅम, आज येस. सेशन तो ऐकतही असेल, कारण त्याचा मला कालच फोन आलेला, "दीदी किती छान सेशन्स करतेय, ऐकत राहावंसं वाटतंय." आणि खरंच खूप आनंद होतो ह्या सगळ्या गोष्टींचा. आपल्याला प्रत्येक नातं हवं असतं ना, हो प्रत्येक मॅडम, नातं खरंच हवं असतं. खूप खूप मॅम, खूप. चला, खरंच मॅम, खूप धन्यवाद, धन्यवाद मॅम, खूप धन्यवाद तुमचे. थँक यू सो मच. थँक यू खूप सो छान. मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. चला, ठेवायचे? नरेश सोनवणे सर आहेत ज्यांना शेअरिंग करायचे. नमस्कार सर. आयुष सर प्लीज उनको अनम्यूट कीजिए. नमस्कार मॅडम, नमस्कार, नमस्कार. येतोय आवाज? हा सर, येतोय. आजच्या सेशन मधून एकच सांगेल की ज्याचं नातं दुरवलेलं आहे तो नात्याच्या जवळ अगदी जवळ जाऊन बसेल. येस. म्हणजे असं सेशन होतं. म्हणजे मनात जे घर करणं म्हणतो आपण, येस. तर ते घर करणं सेशन तुम्ही एकदम मराठीतून आणि छान घेतलं. मी तर समजा आता लेटेस्ट 20 मिनिटं पहिलेच मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो, जॉईन झालो. म्हटलं मीच झालं माझं. ठीक आहे, परत एकदा घेईन म्हटलं मॅडम, माझ्यासाठी तर घेणारच. कारण रिलेशनशिपचं जे सेशन आहे ते फारच कमी वेळेस त्याचे अनुभव येतात. आणि जास्तीत जास्त आपण जीवनामध्ये रिलेशनशिपलाच जास्त मेंटेन करतो. म्हणजे राग येतो, भांडणं होतं, शब्द अनावधातून निघून जातो, तर त्यावेळेस रिलेशन दुरावतात. पण हे जे सेशन मधून तुम्ही असं सांगितलं की रिलेशन दुरावलं तर नाही, पण दुरावलेले जवळ कसे क्षणात फटकन येतील हे तुम्ही थोडक्यात समजून सांगितलं. बाकी तुम्हाला जास्त काही बोलता नाही येत. धन्यवाद. थँक्यू, खूप थँक्यू. छान तुम्ही धन्यवाद, हे धन्यवाद, अनुभवलत. धन्यवाद. धन्यवाद, तुमचे पण धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सकारात्मकतेने ऐकून खरंच त्याला आणि प्रत्येक चॅप्टरला ना तुम्ही आपापल्या जीवनामध्ये उतरवा ना, तर खरंच ही जादू असणार आहे. बघा, आपल्या नात्यांमधली हीच जादू असणार आहे. येस, येस, येस. आपल्या संबंधात येणारे, आपल्या आरोग्यावर होणारे, आपल्या पैशात येणारे, स आपल्याला दिसणारे परिणामच. पण येस, हा बरोबर. ना, नातेसंबंध जर आपले खरंच हे असतील ना, स्ट्रॉंग तर असले. हम्म. मला वाटतं बाकी याच्यामध्ये आपण अट्रॅक्ट सगळ्या गोष्टी करू शकतो. कारण हे कशी असतात ना हा, नाती, ही नाजूक असतात. आपल्या चॉईसची नसतात. सर्वात हम्म, महत्वाची म्हणजे आपली चॉईस नसते ना ती. नाही, नाही. आपला जन्म झालाय. कधी-कधी काही लोकं आपण हे पण बोलून जातो ना, की मलाच का, माझ्याच नशिबाने असं का, असं तसं. पण तसं नाही. आलेल्या जीवनाचं सोनं करा. आपल्या येस. हातात येस, येस. नव्हतं. आता माहिती आहे ना आपल्याला सगळं काही. तर आता येस, येस. आहे त्या जीवनाचं सोनं करा. येस, बरोबर आहे. चला. ओके, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. मॅजिकल नाईट. मॅजिकल नाईट. धन्यवाद. चालेल दीदी. नमस्ते मॅडम. नमस्ते. मॅडम ऍक्च्युली कालचं आणि आजचं सेशन माझ्याकडनं थोडं लेट अटेंड झालेलं आहे. पण आजचं जे सेशन होतं नातेसंबंधावर तुम्ही इतकं सुंदररित्या त्याच्यावर इतकं छान एक्सप्लेन केलं की इतक्या बारकाव्याने, इतक्या बारीक पद्धतीने की कुठल्या पद्धतीने तुम्ही त्याला करेक्ट करू शकता. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्याने तुमचं नातं किती मधुर होऊ शकतं. तुम्ही माफी मागितली, तुम्ही कृतज्ञताचा भाव ठेवला, जे छोटे जे गुण आहेत त्याला हायलाइट केलं, तर तुमचं नातं किती मधुर आणि किती छान होईल. तर इतकं सुंदर तुम्ही सांगितलं मॅडम की म्हणजे इथं बसलेले सगळेच भाऊक झालेच. मी पण झाले जेव्हा तुम्ही आता भावाचा किस्सा सांगितला तुमच्या. आणि असंच जेव्हा नायडू सरांचे सेशन मी केले तर त्यावेळी मी असं व्यक्तींना समोर करून मी जेव्हा ते लिहायचे, तर म्हणजे ते लिहित असताना अक्षरशः माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी यायचं की बापरे. म्हणजे ते लिहित असताना आपली थॉट प्रोसेस स्लो होते आणि त्या व्यक्तीबद्दल आपण किती किती कृतज्ञता करू आणि त्या व्यक्तीने आपल्याला किती दिलंय याची म्हणजे परतफेड आपण खरंच नाही करू शकत. आणि अशा आपल्या आयुष्यामध्ये अगणित म्हणजे आलेली प्रत्येक व्यक्ती
भले ती तुमच्यापेक्षा खालची म्हणजे सबऑर्डिनेट असू दे, तुमच्या लेवलची असू दे, तुमच्यापेक्षा खूप उच्च असू दे, या तीनही कॅटेगरी मधल्या लोकांचे इतके अनंत उपकार तुमच्यावर असतात की तुम्ही जेव्हा ते लिहायला बसता तेव्हा तुम्हाला कळतं की त्या व्यक्तीने मेंटली किती सॅक्रिफाईस केलेलं आहे, फायनान्शियली सॅक्रिफाईस केलेलं आहे, आणि किती कष्ट खाल्लेला आहे तुम्हाला मोठं करण्यासाठी म्हणा किंवा तुमच्यासाठी एखादी गोष्ट मिळवून देण्यासाठी. तर खरंच आपण एवढा कृतज्ञतेचा भाव जर ठेवला तर, आणि तो आपण नेहमी एक्सप्रेस करत गेलो पुढच्या व्यक्तीला, तर आपल्यामधलं नातं नक्कीच खरंच सुदृढ होईल. तर तुम्ही जे इतकं सुंदर सांगितलं ना मॅडम, म्हणजे किती खरंच किती थँक्स म्हणावे. अगदी हृदयापासून जसं छाया मॅडम म्हणतात ना, कोटी 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 धन्यवाद, तसं खूप 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 आभार मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आज ममता मॅमनी सुरुवात केली छान, व्हायब्रेशन्स पण छान, मनीषा मॅमनी पण अतिशय 2-3 या 4 चॅप्टर पर्यंत अतिशय आपल्यामध्ये जी खरंच उत्सुकता आणि आज म्हणतात ना की एक्सक्यूज मी, आज काय होतं, आजचा दिवस कसा वाटला मला ना, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ना मला तुमचे कमेंट्स कळवाला की आजच्या दिवसासाठी ना तुम्ही नातेसंबंधासाठी काय टॅगलाईन द्याल. मला आवडेल, कारण मी शब्दांशी खेळणारी, मी ना शब्दांशी मला खेळायला आवडतं. तर मला तुमच्याकडून हे करायला आवडेल की तुम्ही या चॅप्टरला कशा पद्धतीचं टॅगलाईन देणार. तुम्ही तुमच्या तुमच्या नात्यांसाठी विचार करा आणि खरंच आनंद घ्या आणि द्या. धन्यवाद. खूप छान ताई. तुम्ही खूप नेहमीच अगदी भरभरून कौतुक तर करताच, पण तुम्ही ते जगताय. मी नेहमी म्हणते सगळ्यांना, हे पुस्तक ना वाचायचं तर आहेच एकदा, पण जगायचं पण आहे. एक चॅप्टर ना जगायचं आहे आणि मी ते जगली आहे ना, म्हणून मला त्या भावना उचंबळून येतात अशा. हे पुस्तक जगा, याच्यातला एक शब्द जगा आणि बघा, यातच तर विपुलता आहे. हेच तर आहे सगळं काही. चला, आपण बोलत बसलो तर खरंच असं वाटतं की रात्र निघून जाणार. धन्यवाद. चला, सगळ्यांचे आयुष सर. अच्छा, थँक्यू. संजय संजय जी का सरजी लास्ट, हाँ जी, बोलिए. अनम्यूट कीजिए सर. सर्वांना नमस्कार. नमस्कार मी सर. मी संजय शेंडे. संजय सर बोला. अं, तुम्हाला ओळखलंय मी, अं, तुम्ही छान डान्स केला होता रिट्रीट मध्ये. अरे वा 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 वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मागची नागपूरची डिस्ट्रिक्ट मध्ये खूप मजा आली. आणि एक म्हणायचं म्हणजे मी आता याच्या अगोदरही कोर्स केलेले आहे, नायडू सरांचे, अश्विन मॅनचे वगैरे. पण हे जे मराठीमध्ये आपण जे करत आहोत, याच्यामध्ये असं एक आपुलकी आपुलकी निर्माण होत आहे मला. म्हणजे असं वाटतं की आपण सर्व घरात बसून सर्व फॅमिली मेंबर सर्व करत आहोत, असं एक फिलिंग येत आहे त्याचं. आणि तुम्ही तर अल्टिमेट, जे प्रत्येक सब्जेक्टवर बोलत आहात, अल्टिमेट, एकदम अल्टिमेट. थँक्यू. त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. नातेसंबंधात म्हणजे एक सांगायचे म्हणजे मला असं की मी ह्या एक मागं केला एक याच्यावर, माझे 3 नातेसंबंधात माझी मित्री होता, फोटो घेतली एक मित्राची, आणि प्रत्येक रात्री त्याच्यावर 10 कृतज्ञता व्यक्त केली मी ह्याचा. आणि एक मित्र असा होता की मागच्या 1-1.5 वर्षापासून त्याच्यासोबत माझ्याशी बोलणं बंद होतं, बोलणं नाही, फोन नाही, काही नाही असं झालं होतं. तर त्याच्यावर मी कृतज्ञता व्यक्त केली रात्री 10 वाजता. आणि मग ते करून मी रात्री झोपून गेलो. झोपल्यानंतर मी तेव्हा सकाळी उठलो आणि 8 वाजता जेव्हा मी मोबाईल पाहिला, तर त्याचा मला गुड नाईटचा मेसेज आला. तर मला काय सांगू, इतका आनंद झाला की मी रात्री कृतज्ञता व्यक्त केली आणि मला सकाळी त्याचे मेसेज आला गुड नाईट. म्हणजे खूप बरं वाटलं. तर मग वाव. मी जादूचा इतका धन्यवाद केला की तुम्हाला काय सांगू, मी खूप खुश झालो मी. तर त्या जादू पुस्तकाचे खूप खूप धन्यवाद. आणि असे याच्या व्यतिरिक्त मला खूप मॅजिक झाले, प्रत्येक चॅप्टरला मी सांगत जाईल तुम्हाला. म्हणजे ओके ओके ओके.
आणि तुमच्या ह्या जी आपली मॅजिकच्या मराठी झाली सर्व यांच्या ज्या सोबत जुळलेल्या सर्वांना कोची 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 नमन. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्हाला आवडलं म्हणजे खरंच तुमच्यासारखे अनुभवी व्यक्ती आणि इतक्या जीवनाचे इतके पाडाव बघितलेले आणि तिथेही तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतात. खरंच आपण नाते कसे जपायला हवेत ना याच्यावरती खरंच खूप मोठा हे होऊ शकतो. पण समजलं ना सर हे सगळं काही तर बिलकुल. अगदी सर्वात मोठा खजिना आहे हा. नातं हा या जगातला सर्वात मोठा खजिना आहे आणि तो आपल्याकडे आहे. म्हणून चला मग सगळ्यांनी सेलिब्रेट करायचं. येस. सगळ्यांनी आपापल्या नात्यांसाठी सेलिब्रेट करा. सेलिब्रेशन तो बनता है. आज आपण काय करणार आहोत? रिलॅक्स होऊन हातामध्ये दगड घेऊन आज आपण कुठलेही आपल्याला नाते संबंध आठवले, कुठल्या नात्यांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली. धन्यवाद म्हणायचे. धन्यवाद. 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 थँक्यू.